तर त्यांनी कुठले कॉपीराईट स्वतःकडे त्याचे ठेवलेले नाही आहे. त्यामुळे त्यावेळेला मेहेर पब्लिकेशन म्हणून जे होतं, आदी काका चालवायचे ते किंग्स रोडवरनं, तर त्याचे सगळे कॉपीराईट्स ट्रस्टकडे आहेत. ते विचारून घेतलंय मी केळकर काकांना. तर मला ती बाकी प्रोसिजर अजून 2-4 दिवस मी वाट बघते सगळ्या आणखीन कुणाचं यायचं काही राहिलंय ओपिनियन तर, आणि मग जे पुस्तक मेजॉरिटीवर त्याचं फॉर्मॅलिटीज करायला. तर आजच्या वाचनाला आपण सुरुवात करूया. फळीवरील काही प्रवचने. पहिलंच जे आहे, केतकी स्क्रीन शेअर करता येईल का तुला? जय बाबा केतकी. आ अच्छा, ओ बर. तर हे असं बघून घ्याल. हा एक चार्ट तुम्हाला दिसत असेल इथे, पण हा उलटा दिसेल त्याच्यात. बरं, हरकत नाही. हे मी तसंच समजून सांगायचा प्रयत्न करते. जुलै 1925 पासून श्री मेहरबाबांनी मौन धरलेले असल्यामुळे त्यांची सर्व प्रवचने वर्णमाला छापलेल्या फळीवरून देण्यात आली आहेत. अनुवादक. तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबांचं मौन होतं, त्यामुळे अल्फाबेट बोर्डवरनं बाबांनी सगळे लेक्चर्स दिलेले आहेत आणि ते इथे त्यांनी उद्धृत केलेले आहेत. तर पहिलंच जे आहे ते प्रवचन बहुतेक जीवनमुक्तच्या संदर्भातला आहे. तर तिथे पहिला जो मुद्दा त्यांनी पहिलाच एक आलेख दिलाय आणि तो असा आहे की नेणिवेतील अनंत सत्ता, ज्ञान व आनंद इज इक्वल टू बरोबर परमात्मा. म्हणजे परमात्मा काय आहे, तर त्याच्याकडे अनंत सत्ता आहे, अनंत ज्ञान, अनंत शक्ती, अनंत आनंद आहे, पण नेणिवेत आहे. नेणीव म्हणजे त्याची जाणीव नसणं. जाणीव नाहीये. तो स्वतः परमात्मा आहे, त्याच्याकडे सगळं आहे, पण त्याची त्याला जाणीव नाहीये. मी परमात्मा आहे ही पण जाणीव नाहीये. दुसरी जी अवस्था आहे ती खऱ्या स्वप्नांचे अस्थूल जगत. खरं स्वप्न म्हणजे काय? ईश्वरत्व, अंतिम सत्य. आणि ते कसं आहे? स्थूल जगत नाही, म्हणजेच सूक्ष्म जगत, मनोजगत, जे अस्थूल आहे. म्हणजे हे जे आपलं जग आहे ते नाही. आणि तिसरं जे आहे ते मिथ्या स्वप्नांचे स्थूल जग. म्हणजे हे कसं आहे? खोटं स्वप्न आहे आणि खोट्या स्वप्नाचं हे स्थूल जग आहे, ज्या जगामध्ये आपण वावरतो आहोत. हे तिन्ही मिळून, या तिन्हीचा समावेश म्हणून इथे बघा, ह्या तिन्हीचा हे 3 मुद्दे दिलेत आणि त्या तिन्हीला मिळून हा इथे एक पॉइंट दिलाय. हे तिन्ही मिळून काय होतं, तर जाणीव युक्त सच्चिदानंदमय स्थिती इज इक्वल टू बरोबर सद्गुरू. ह्या तिन्हीचाही समावेश. हे तिन्ही पण कुणामध्ये आहे? सद्गुरूमध्ये आहे. मग सद्गुरू म्हणजे काय? तर तीच अनंत सत्ता, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद अवस्था आहे. पण परमात्म्यामध्ये ती नेणिवेत आहे, त्याची जाणीव परमात्म्याला नाही. इथे ती अवस्था जाणीवयुक्त आहे. त्याला त्याने अनुभव घेतला की मीच तो ईश्वर आहे, मी सर्वभूताठाई आहे, सर्व माझ्यामध्ये समाविष्ट आहे आणि मी अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद असून मीच तो परमात्मा आहे, मीच अंतिम सत्य आहे. बाकी हे जे जग आहे ते भासमय स्थूल जग आहे. ही जाणीव ज्याला झाली अशी सच्चित आनंद अवस्था, की अनंत आनंद, तिथे दुसरं काही नाही आहे. तिथे वासना नाही, विचार नाही, काही नाही. ह्या सगळ्या ज्या त्याच्याकडे अनंत शक्ती, अनंत आनंद आणि अनंत ज्ञान हे आहे, याची जाणीव त्याला आहे. अशी जी जाणीवयुक्त अवस्था आहे ती म्हणजे सद्गुरूची अवस्था आहे. आणि त्या सद्गुरूमध्ये आतापर्यंत ज्या 3 अवस्था आपण बघितल्या, की परमात्माची अवस्था नेणिवेतील, अस्थूल जग म्हणजे सूक्ष्म जगत, मनोजगत, आणि स्थूल जगत म्हणजे हे भासमय स्थूल जगत. तिन्ही जगताचा स्वामी म्हणून त्याला म्हटलेलं आहे, की अशा तिन्हीचा अंतर्भाव त्या सद्गुरूमध्ये होतो. असा हा चार्ट आहे. केतकी आलेली आहे, तर ती थोडा वेळ त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला देऊ शकली तर चांगलं होईल. तोपर्यंत मी लेक्चर पुढे वाचते. जीवनमुक्त पुरुष हा जगाच्या व्यवहारात क्वचितच लक्ष घालतो.
जो जीवनमुक्त असतो. गॉड स्पीक्स मध्ये त्याच्या वेगवेगळ्या अवस्था दिलेल्या आहेत आणि त्या आपण बघितलेल्या असतील. तर जो जीवनमुक्त असतो म्हणजे ज्याचा जन्म मरणाचा फेरा चुकलेला संपलेला आहे असा म्हणजे सद्गुरू, तो हा नेहमीचा जो व्यवहार आहे त्याच्यात क्वचितच त्याच्या मनाची, आपण त्याला म्हणतो की तो सर्वज्ञ आहे, त्याला सगळं ज्ञात आहे. मग प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट सगळी सतत त्याच्या डोक्यात असते का? तसं नसतं. तर ती अवस्था म्हणजे कशी असते किंवा अवतार म्हणजे काय? आता बाबा विचारायचे चांगली झोप झाली का, तू कुठे गेला होता, ह्याचं नाव काय? तर सर्वज्ञ आहेत मग त्यांना सगळं माहित असायला हवं. पण प्रत्येक वेळी ते सगळं आता आपण आहे, आपल्याकडे सगळ्या आठवणी असल्या तरी प्रत्येक एका विशिष्ट क्षणाला मागच्या सगळ्याच आठवणी, सगळ्याच गोष्टी किंवा इतर गोष्टी एकाच वेळेला सगळ्या, ती गोष्ट जर टच आपण केली, जसं मोबाईलमध्ये आहे गॅलरीमध्ये, तो जर ऑप्शन तुम्ही टच केला, लॅपटॉपमध्ये ती फाईल तुम्ही ओपन केली तर ते ओपन होणार, अदरवाईज ते तिथे स्टोर्ड आहे. म्हणजे सद्गुरूची ही जी अनंत ज्ञान म्हणजे सर्वज्ञ स्थिती कशी असू शकते ते इथे बाबांनी हे थोडक्यात समजावून सांगितले की जय बाबा. हो हो हो, आपण येऊया त्या स्क्रीनकडे आणि काम झालं की 2 मिनिटात मी सांगतेच आहे तुला. तर जीवनमुक्त, अच्छा इथे टच झाल्यामुळे हे बंद झाला होता वाटतं, एक घोळ होतात माझ्याकडनं. एनिवे सॉरी. तर जीवनमुक्त पुरुष हा जगाचे व्यवहार जे आहे त्याच्यामध्ये नेहमी सतत सगळ्या व्यवहारात लक्ष नाही घालत, क्वचित कधीतरी घालतो जेव्हा त्याला दुसऱ्यांचे निरतिशय हित करायचे. निरतिशय म्हणजे अतिशय, समोरच्याचं जेव्हा त्याला खूप हित करायचं असेल, साधायचं असेल, तेव्हाच फक्त तो आपलं मन त्या व्यवहारांकडे वळवतो. मुंबई शहराच्या पूर्व भागात, आता बाबांनी हे समजून सांगितलंय उदाहरणामार्फत. अच्छा, आपण त्यापूर्वी केतकीने स्क्रीन शेअर केलेला आहे, त्याला एकदा बघूया. त्याला थोडं झूम करता येईल का तुला? हा, अच्छा एवढंच येते का? हा, ही जे आहे जाणीवयुक्त सच्चिदानंद स्थिती सद्गुरू, ही आपण बघितली. आणि याच्यामध्ये हे पहा, हे तिन्ही अंतर्भूत आहे. तिन्ही जगताचा स्वामी म्हणून त्याला म्हटलं असतं की नेणिवेतील अनंत सत्ता म्हणजे परमात्माची अवस्था पण आहे. आता जे खऱ्या स्वप्नांचे अस्थूल जग म्हणजे, मला असं वाटतं, हा हे माझं इंटरप्रिटेशन आहे, ते चुकीचंही असू शकेल. मग खरं स्वप्न काय? ईश्वराशी एक होणं. मग खऱ्या स्वप्नांचं अस्थूल जगत म्हणजे जे स्थूल नाही, म्हणजे सूक्ष्म आणि कारण जगत, जे मनोजगत आणि सूक्ष्म जगत, हे जे आहे ते खरे स्वप्न आहे तिथे ईश्वराशी एकरूप होण्याचं. हे असं ते मनोजगत आणि सूक्ष्म जगत. आणि तिसरं आहे स्थूल जगत, जे मिथ्या आहे, खोटं आहे, खोट्या स्वप्नांचं आहे. असं ह्या तिन्हीचा अंतर्भाव उजवीकडे जाशील. ह्या सद्गुरूच्या अनंत जाणीवयुक्त जी स्थिती आहे, सद्गुरूची स्थिती कशी आहे? जाणीवयुक्त आहे, त्याला या सगळ्याची जाणीव आहे. हे जग भासमय आहे याची जाणीव आहे, सूक्ष्म जगत आणि मनोजगत मध्ये काय चाललंय, त्या भूमिकांमध्ये कोण आहे, त्यांची कुठवर प्रगती झाली याची जाणीव आहे. तसंच अनंत शक्ती, अनंत आनंद आणि अनंत ज्ञान, ही जी परमात्माची नेणीवयुक्त स्थिती आहे की मीच तो परमात्मा आहे पण मला त्याची जाणीव नाही, हे सुद्धा संपूर्ण अंतर्भाव त्या सद्गुरूमध्ये आहे. का? कारण हे कोहम पासून जो त्या सद्गुरूचा प्रवास झाला, मी कोण आहे जाणण्यापासून त्याचा प्रवास झाला आणि सगळ्या उत्क्रांतीमधून जात, सगळ्या भूमिकांमधून त्याने आपल्या आत्म्याची प्रगती करत करत शेवटी ईश्वराला बघितलं आणि ईश्वराशी एकरूप झाला आणि त्याला खरा अनुभव झाला. सत्याचा खरा अनुभव म्हणजे मीच सगळं, त्याला अद्वैत अवस्था प्राप्त केली. द्वैत भाव सगळा संपला त्याच्यातला आणि संपूर्ण हे पृथकत्वाची भावना गेली, एकत्वाची भावना आली की मीच तेवढा अनंत आहे, हे संपूर्ण माझ्यात सामावलेलं आहे आणि मी या सर्वांमध्ये आहे, तो प्रत्यक्ष बघतो आणि तो मीच ईश्वर आहे. आणि माझी ती नेणिवेतली अवस्था होती जिथे मला माहित नव्हतं की मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद असतं. आणि हा सगळा जो माझा प्रवास होता तो वास्तविक मी प्रवास केलाच नाही. मी तेव्हाही ईश्वर होतो, आताही आहे आणि पुढेही राहील.
तेव्हा मला जाणीव नव्हती, आता मी ते अनुभवलंय आणि मला त्याची जाणीव झाली असा. आणि तो जाणीवेतला सद्गुरू जो आहे म्हणजेच ईश्वर आहे हे त्याने अनुभवलंय, अनुभवून त्याला त्याची जाणीव झाली आहे आणि त्याला हे सगळं उमगतंय, कळतंय की हे जे स्थूल जगात आहे हे सगळं भासमय आहे, मिथ्या आहे, ते खरं नाहीच आहे. तरी प्रत्येक जण तिथे मी म्हणजेच हे शरीर असं समजतो. मी सुद्धा आतापर्यंत स्वतःला जे समजत होतो तो भास होता, वास्तविक मी तो नव्हतोच जे मी स्वतःला समजत होतो. मी तर कायम असाच आहे, पुढेही असाच राहील आणि पूर्वीही असाच होतो, पण मला त्याचं जाणीव नव्हती, भान नव्हतं. म्हणजे हा जो माझा सगळा प्रवास आहे तो मी प्रवास केलाच नाही, मी जिथे होतो तिथेच आहे, फक्त आता मला त्याची जाणीव आहे, कळतंय. आणि हेच आता सध्या एव्हरीथिंग नथिंग मध्ये आपण वाचून संपवलं. एक सुंदर लेक्चर होतं की जर्नी विदाऊट जर्नी, कुठलेही प्रवास न करता केलेला प्रवास, की तो प्रवास नव्हताच, ही जाणीव त्या सद्गुरूला होते. ते हे संपूर्ण ह्या छोट्याशा अत्यंत सुंदर चार्टमध्ये बाबांनी समजावून सांगितलेलं आहे. आता स्क्रीनशॉट बंद केला तरी चालेल. थँक्यू केतकी. आणि आता आपण पुढे लेक्चरकडे वळूया. तर इथे बाबा समजावून सांगतात की हा जो सद्गुरू असतो त्याच्याकडे सर्वज्ञ असला तरी सतत तो सगळ्या गोष्टीत व्यवहारात लक्ष घालतो का? नाही. जेव्हा खूप गरज पडेल तेव्हाच ती गोष्टीत तो लक्ष घालतो. आता पुढे उदाहरणामार्फत बाबा हे समजून देतात सुंदर पद्धतीने. मुंबई शहराच्या पूर्व भागात राहणारे लोक जॉर्ज बादशहाचे प्रजानन आहेत. आता त्यावेळेसची ही परिस्थिती आहे, स्वातंत्र्यापूर्वीचा हा काळ आहे आणि तेव्हाचं जे मुंबईचं चित्र होतं ते असंच आहे की मुंबईमध्ये मेन मुंबईमध्ये जे आहेत ते सगळे कोण होता? तो इंग्लंडच्या राजाचे जॉर्जचे सगळे प्रजाजन आहेत. पण असं जरी असलं तरी ते कोठे राहतात, ते काय करतात याची त्याला काही माहिती असते का? तो राजा कुठे? इंग्लंडला. त्याचे प्रजाजन कुठे? तो जो कोण व्हाईसरॉय असेल, कर्नल असेल किंवा इतर कोणी शिपाई असतील, जे कोणी असतील, अधिकारी असतील, त्याचे लोक असतील, ते कोण कुठे राहतात, त्यावेळी त्यांची सत्ता म्हणजे या देशातले सगळे पण त्याचे प्रजाजन झाले. इंग्लंडमध्ये जरी असला तरी त्याला कोण कोणत्या भागात, अहमदनगरमध्ये ह्या क्षणाला अमुक एक व्यक्ती काय करते हे त्याला माहिती असतं का? पण ते कोठे काय राहतात माहिती असते का? मुळीच नसते. परंतु त्यांच्याविषयी माहिती मिळवण्याची बादशहाची इच्छा असल्यास त्याला ती माहिती ताबडतोब देण्यात येईल. त्याने जर विचार केला की आता मुंबईमध्ये अमुक एक भागामध्ये, माहीममध्ये, ह्या चर्चमध्ये कोणाची प्रेयर चालली किंवा नगरमध्ये अमुक एक भागात कोण काय करतो, ही माहिती त्यांनी काढायचा प्रयत्न केला बादशहाने, कारण त्यावेळेस त्याची सत्ता होती. म्हणून बाबांनी ते उदाहरण दिलंय की जसं आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे, तर त्यांना कुठल्याही भागातली कुठलीही माहिती काढायची असेल तर मिळू शकेल की नाही? सहज मिळू शकेल. पण मग सतत ती सगळी माहिती सतत ते डोळ्यासमोर ठेवत, तसा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना ती माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे बाबा सांगतात, जीवनमुक्तास वाटेल तर तो कोणतीही गोष्ट मुळापासून जाणू शकतो. हा जो जीवनमुक्त आहे, सद्गुरू आहे, त्याला जर हवं असेल तर ती गोष्ट तो माहिती करून घेऊ शकतो. अदरवाईज तो त्याच्या अनंत आनंदात असतो. आणि बादशहा त्याला आणि कसं स्वतःला लगेच माहिती करेल. बादशहाला काय करावे लागेल की त्याची सगळी यंत्रणा त्यासाठी कामाला लावावी लागेल. तर तसं त्याला करायला लागणार नाही सद्गुरूला. जो जीवनमुक्त शब्द बाबांनी इथे वापरलाय. व बादशहाप्रमाणे त्याला इतरास त्रासही द्यावा लागत नाही. परंतु साधारणतः तो याप्रमाणे व्यवहारात लक्ष घालत नाही. ॲज अ जनरल रूल एवढा मोठा बादशाह आहे, तो अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालत नाही. तसाच तो जीवनमुक्त ह्या सगळ्या छोट्या व्यवहारामध्ये लक्ष घालत नाही. जगातील प्राप्त व्यवहार करत असलेला असा तो दिसला तरी तो त्यात तल्लीन होत नाही. तो जरी ह्या जगराहाटीतले सगळे व्यवहार करताना तुम्हाला दिसेल तरी तो त्यात तल्लीन होत नाही, त्यात एकरूप होत नाही. तो त्याच्या अनंत आनंद सागरामध्ये मग्न असतो. तर इथे हे जीवनमुक्ताचं असं बाबांनी एक छोट्या ह्याच्या मार्फत उदाहरण दिलंय. आणि याच्यामध्ये अजून काही एक्सप्लेनेशन बाकी असेल आणि डेफिनेटली आहे तर आपल्या ग्रुपमध्ये इतर लोकांना मी विनंती करते
कठाळे काका असतील, गांगडे सर असतील, देशपांडे भाऊ असतील किंवा इतर कुणालाही ॲडिशन ह्यात काही करायचं असेल तर प्लीज फील फ्री, तसं नक्की तुम्ही करा. ते सगळ्यांच्या ग्रुपच्या हिताचंच असतं. ठीक आहे. आता पुढचा 2 नंबर मी सांगितलं, जसं की आधीच सांगितलं की ह्यातली छोटी छोटी प्रवचनं आहेत, कारण बाबा त्यावेळेस फळीवर द्यायचे आणि त्यावेळी फळीवरती तुम्हाला काय हवंय का पालवे, इकडे चालू आहे ऑनलाईन लेक्चर. तर छोटी छोटी प्रवचनं त्या वेळेला फळीवरची बाबांनी दिली, ती तशीच्या तशी इथे दिलेली आहेत. आपण तशीच वाचत जाऊया. त्यात कुणाला अगदी मी जरी 4थ्या लेक्चरमध्ये गेले आणि पहिल्या लेक्चरबद्दल, जीवनमुक्त बद्दल कुणाला काही सांगायचं असेल किंवा काही असेल तर तुम्ही नक्की तर हँड रेज करून किंवा चॅट मधून किंवा माईक ओपन करून सांगू शकता. पुढचं लेक्चर 2 नंबरचं. बरं, 1 मिनिट. जरा बरं नाही त्यामुळे तर हा 4थ्या भूमिकेतला साधक सुद्धा या ब्रह्ममय जगाचाच भाग असतो. त्याचा द्वैत भाव मिटलेला नसतो आणि म्हणूनच तो अजून जन्म मरणाच्या चक्रातून सुटलेला नसतो. अजून त्याला 3 भूमिका पार करायच्या आहेत, तेव्हा तो त्याचं जन्म मरणाच्या चक्रातून त्याची सुटका होईल. आणि असं का असतं? कारण तो जरी 4थ्या भूमिकेत असला, उच्चपदी असला, खूप शक्ती त्याच्याकडे असल्या तरीही त्याचे पुष्कळ संस्कार अजून बाकी असतात. आणि जोपर्यंत संस्कार सगळे संपत नाही तोपर्यंत जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सुटका होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. पुढे बाबांनी सांगितलं, कारण त्याचे कर्मजन्य संस्कार अद्याप नष्ट झालेले नसतात. कर्मातून जे उद्भवलेले त्याचे जन्मजन्मीचे बरेच संस्कारांचा ढीग असतो, तो बराचसा बाकी असतो. चांगल्या कर्मांचे इथे बाबांनी अगदी सोप्या भाषेत खूप छान सांगितलं, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्याच्यात फार एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. तसं आपण वाचत जाऊया, त्याचा फ्लो सुंदर आहे. चांगल्या कर्माचे चांगले संस्कार होतात आणि वाईट कर्माचे वाईट संस्कार होतात. आता हे बघा, हा पिरियड असा आहे, हे अगदी इनिशियल स्टेजला दिलेलं बाबांनी लेक्चर आहे. फळीवरून सांगितलेलं आहे की जेव्हा काही माहिती नव्हतं लोकांना, कर्म म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय, पाप पुण्य म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये बाबांनी संस्कार आणि कर्माची गती या लेक्चरद्वारे बाबांनी तिथे छानपैकी समजावून सांगितली आहे. चांगले कर्म केले तर चांगले संस्कार होतात, वाईट कर्म केले तर वाईट संस्कार होतात. कर्माप्रमाणेच. आणि मला आठवतं, हे जेव्हा बाबा असे लेक्चर द्यायचे तेव्हा मंडळी जेव्हा ते अगदी डोक्यात ठसून घ्यायचे आणि मग कोणी भेटला, काय नवीन झालं, बाबांनी काय सांगितलं, तर मग ते लगेच दुसऱ्याला सांगणार की अरे बाबांनी परवा असं असं केलं, त्याच्यात असं असं सांगितलं. ती तशीच्या तशी गोष्ट पुढे सगळ्यांना मुखोद्गत व्हायची आणि ते इतरांना पण शेअर करायचे, सांगायचे. चांगल्या कर्माचे चांगले संस्कार होतात आणि वाईट कर्माचे वाईट संस्कार होतात. कर्माप्रमाणेच विचारांमुळेही संस्कार उत्पन्न होतात. इतकेच काय, पण बोलणे, ऐकणे, पाहणे, खाणे, पिणे, झोप घेणे, अतिसूक्ष्म चंचलता यांचे सुद्धा संस्कार होतात. की बाबा इथे सांगतात की केवळ काहीतरी कर्म केलं आणि तुम्ही काही कर्म केलं म्हणूनच केवळ संस्कार उत्पन्न होतात असं नाही. तर प्रत्येक जी क्रिया आपण करतो, श्वासामुळे, झोपण्यामुळे, चंचलता जी अँझायटी असते त्याच्यामुळे, खाणं पिणं ऐकणं सगळ्यामुळे संस्कार होतात. सद्गुरूंनी ह्या संस्कारांचे परिमार्जन म्हणजे नष्ट, सद्गुरूंनी ह्या संस्कारांचे परिमार्जन केले नाही तर ते यंत्राप्रमाणे बिनचूक फलद्रूप होतात. त्याच्यातनं दुसरा की हे संस्कार जे असतात ते मनोदेहावर असतात आणि मग त्यामुळे आपला पुढचा जन्म कसा असेल, कुठे असेल, कशा पद्धतीचा असेल, त्या जन्मात आपण काय भोगणार आहोत ते ह्या सगळ्या संस्कारांवर अवलंबून असतं. म्हणून त्याला कारण देह म्हटलेलं आहे, कारण ते कारण असतं तुमच्या पुढच्या जन्माचं.
म्हणून आणि सगळे संस्कार नष्ट करणं स्वतः एकट्या व्यक्तीला कधीही शक्य नसतं. केवळ सद्गुरूच त्या संस्कारातून आपली सोडवणूक करू शकतो. तुमचे सध्याचे जीवित सुख दुःख त्याचप्रमाणे सद्गुण आणि दुर्गुण हे सर्व तुमच्या पूर्वीच्या संस्कारांनी निश्चित झाले आहेत. यालाच सुफी पंथाचे मुसलमान आमाल म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे तुमचा हा जन्म तुमच्या सूक्ष्म संस्कारांचा स्थूल परिणाम आहे. खूप छान वाक्य, आपण हे मागे पण पाहिलेले आहे. हा जन्म म्हणजे तुमच्या जे सूक्ष्म संस्कार आहे त्या सूक्ष्म संस्कारांचा स्थूल परिणाम म्हणजे हा जन्म आहे. चांगले वाईट सर्व संस्कार नष्ट झाल्याशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. पुण्यकर्माची साखळी सोन्याची आणि पापकर्माची साखळी लोखंडाची समजावी. खूप पूर्वीपासून बाबांच्या मंडळींच्या तोंडून आम्ही हे ऐकत आलेलो, जसंच्या तसं. त्यात एका शब्दाचाही फेरफार नाहीये. जी चांगले कर्म कराल तर ते बंधनच उत्पन्न होतं, पण ती साखळी सोन्याची असते कर्माची, आणि वाईट कर्म असेल तर ती साखळी लोखंडाची असते. मग सद्गुरू काय करतो? विरुद्ध कर्म करून, विरुद्ध संस्कार करून ह्या सगळ्या संस्कारांचा नायनाट करतो. किंवा सद्गुरूसाठी एक म्हणतात ना, चुटकी बजा के सही तो सगळे संस्कार नष्ट करू शकतो. परंतु धातू कोणतीही असली तरी त्याचे बंधन नाहीसे होईपर्यंत मोक्ष नाही. साधारण योगातील प्रक्रियांनी चांगले संस्कार उत्पन्न होतात, पण मुक्ती मिळत नाही. आता इथे बाबांनी सांगितलं की तुम्ही जसे कर्म कराल तसे तुमचे संस्कार होतात. जसे संस्कार असेल तसा तुमचा स्थूल जन्म असतो. सद्गुरूच्या मदतीशिवाय संस्कार नष्ट होत नाही. संस्कार नष्ट झाल्याशिवाय मुक्ती किंवा मोक्ष मिळत नाही. पुढे बाबा सांगतात की ज्या साधारण जे योग आहे, योग विद्या, ते योग वगैरे प्रक्रिया आहेत, त्यांनी चांगले संस्कार उत्पन्न होतात. पण असं जरी असलं तरी त्यामुळे मुक्ती मिळत नाही. तेव्हा मोक्षाची इच्छा असल्यास पापपुण्यरूप संस्कारांच्या जमा खर्चाचा पूर्ण परिहार झाला पाहिजे. परिहार म्हणजे नष्ट झाले पाहिजे. पापही नको आणि पुण्यही नको, काही गाठीला नाही ठेवायचं. जे काही आज केलंय, पाप असेल पुण्य असेल, ते सगळं प्रभूला अर्पण करायचं. सतत त्याचं नामस्मरण करायचं. ते केल्यामुळे संस्कार ढिले होतील, कच्चे होतील, नष्ट करायला सोपे होतील, दुसरे नवीन संस्कार कमी उद्भवतील, म्हणून सतत स्मरण करायचं असतं. त्याचप्रमाणे जोपर्यंत संपूर्ण हा जमा खर्च आहे, बॅलन्स शीट आपण बघितलं होतं मागच्या वेळी, अकाउंटन्सीमध्ये जसं बॅलन्स शीट टॅली व्हायला लागतं असेट आणि लायबिलिटी, तसं मोक्ष किंवा मुक्तीसाठी हा आपला पापपुण्याचा, कर्माचा, संस्कारांचा ताळमेळ बसला पाहिजे. जमा खर्च एकदम इक्वल झालं पाहिजे, जे की नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं. आणि म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूच्या मदतीशिवाय होत नाही, आणि तो सगळा पूर्ण हिशोब झाल्याशिवाय मोक्ष किंवा मुक्ती मिळत नाही. म्हणजे पाटी कोरी असावी. बाबांनी सांगितलं की आपली पाटी कोरी ठेवा. पाटी कोरी असावी. ती किती कोरी करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त, कारण इतके संस्कार असतात, विचार करा किती जमा होत असतील. मग ते चांगले असो वाईट असो, ते ढिले करणं, ते नष्ट करणं तेवढं सोपं झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपल्याला आधी आपली तयारी करायला पाहिजे. म्हणून पाटी आपली कोरी ठेवायचा प्रयत्न करायचा. परंतु पूर्ण सद्गुरूच्या अनुग्रहाशिवाय म्हणजे कृपेशिवाय पाटी अगदी कोरी करणे शक्य नसते. सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय ही जमा खर्चाची, कर्माच्या जमा खर्चाची पाटी कोरी करणं शक्य होत नाही. सद्गुरू कोणाचेही संस्कार पुसून टाकू शकतो. सद्गुरू जो आहे ते कुणाचेही संस्कार पुसून टाकू शकतो. त्याच्यासाठी तो सोपा खेळ आहे. प्राकृत मनुष्याच्या अनंत संस्कारास केराच्या ढिगाची उपमा देता येईल. की बाबा सांगतात की मनुष्याचे जे संस्कार आहे ते कचऱ्याच्या ढिगासारखे आहे. जसं तर कचऱ्याच्या ढिगाची, डम्पिंग ग्राउंडची विल्हेवाट एक डोकेदुखी असते, त्याचप्रमाणे माणसाच्या संस्कारांचं सुद्धा आहे. एवढा मोठा ढीग आहे, तो कसा नष्ट करणार? तो सद्गुरू त्या संस्कारांना काढून टाकू, तो स्वतः साधक त्या संस्कारांना काढून टाकू शकत नाही.
परंतु सद्गुरू त्यांचा एका क्षणात नाश करू शकतो. स्वतःला कुणालाही म्हटलं तर ते संस्कार नष्ट करता येत नाही, पण सद्गुरू मात्र तो क्षणमात्र मध्ये करू शकतो. इथे हा 2 नंबरचं प्रवचन संपलेलं आहे. पुढे 3 नंबरचं प्रवचन. तर पहिल्या प्रवचन मध्ये बाबांनी जीवनमुक्त बद्दल सांगितलं, दुसऱ्या प्रवचन मध्ये बाबांनी संस्कार मुक्ती आणि मोक्ष ह्याच्याबद्दल सांगितलं. आता तिसरं लेक्चर बघूया, जे की अत्यंत महत्वाचं आहे, बेस ऑफ ऑल. हा जय बाबा. पद्मावर भाऊ बोला. पद्मावर भाऊंचा मला हँड रेस दिसला आता. जय बाबा. पद्मावर भाऊ बोला. हा जय बाबा. प्रक्रियेत आपले हे जे प्राणी असतात, आपली कोंबडी झाली, बकरी झाली, गाय, बैल यांची कत्तल का होते, असे कोणते वाईट त्यांचे संस्कार असतात की त्यांना कत्तलीला सामोरे जावं लागतं? पद्मावर भाऊंचा प्रश्न असा आहे की जसं माणसाचे संस्कार असतात त्याप्रमाणे जे जनावरांच्या कत्तलखाना आहे किंवा त्यांना त्यांची कत्तल केली जाते, तर त्यांचे असे काही संस्कार असतात की त्यामुळे त्यांच्या नशिबात हे कत्तलीचं लिहिलेलं असतं. निश्चितच असणार. आपण त्याच्यासाठी एकदम प्रत्यक्ष हो किंवा नाही असं म्हणू शकत नाही, पण निश्चितच असं असणार की कधीतरी कुठल्या तरी, आता ती बकरी म्हणा, गाय म्हणा किंवा कोंबडी म्हणा, जे काही कत्तलखान्यामध्ये चाललंय, त्याने आधीचा त्याचा जन्म कसला असणार, जलचर वगैरेचा असेल, पक्षाचा असेल. त्यावेळेस त्यांनी कुणाची तरी हत्या केली असेल ना, भक्ष म्हणून, कारण ती त्या नैसर्गिक प्रक्रिया आहे तिथे. आणि ह्या पद्धतीने जे संस्कार गोळा होतात, कारण मनुष्य योनीपर्यंत चेतना विकसित पूर्ण झालेली नसते, फार अल्प प्रमाणात ती प्रत्येक उत्क्रांती बरोबर विकसित होत जाते. मग ज्या वेळेला, पण त्यावेळेला पशु योनी झालं, पक्षी झालं, जलचर झालं की त्यांचं भक्ष दुसरं कीटक मारून ते स्वतःचं पोट भरतात, आणि तिथे त्यांना बुद्धी नाही आणि बुद्धीचा वापर करता पण येत नाही. तर त्यामुळे त्यांचं कर्म त्यांच्या हातात नसतं. मनुष्य योनी एकच आहे की जिथं त्याचा बुद्धी पूर्ण विकसित आहे, त्याला बुद्धी आहे. ते बुद्धी वापरून माझं कर्म कोणतं चांगलं किंवा वाईट आहे, मला कोणतं बंधनात टाकणारं आहे किंवा मी काय करायला हवं किंवा नाही, हा सतसत विवेक त्याला. त्यामुळे त्या प्रकारच्या कर्मांना एक विवेकपूर्ण कर्म संस्कार असं म्हटलेलं होतं. तिथे एक शब्द प्रयोग केलेला होता. तर मनुष्याला ही सतसत विवेक बुद्धी किंवा बुद्धी आहे की कर्म करताना विचार करण्याची, पण ती पशुमध्ये नाही. त्यामुळे पशु योनी, पक्षी योनी, धातू म्हणजे मनुष्य योनीच्या आधीच्या सगळ्या योनीमध्ये, त्यामुळे मनुष्य योनीच्या आधी जे काही संस्कार निर्माण झालेले आहेत त्याला नॅचरल संस्कार म्हटलंय, नैसर्गिक संस्कार म्हटलेलं आहे. आणि ते बऱ्याच जन्मोजन्माचे साचलेले असतात आणि ते नष्ट करण्यास त्या मानाने सोपे असतात. मनुष्य जन्मात आपण जे संस्कार करू, म्हणजे आता त्या कत्तलखाना चालवणारा किंवा एखाद्याने ते गाय कत्तलखान्यात दिली, तर त्या व्यक्तीचे जे संस्कार आहेत त्यांनी बुद्धी वापरून कर्म करायला हवं. किंवा कोणी नॉनव्हेज खात असेल तर त्याने हे बुद्धी वापरायला पाहिजे की मी हे जनावराचं मांस खातो म्हणजे त्याचे संस्कार मला येणार, माझेही संस्कार खराब होणार, ही बुद्धी त्याला दिलेली आहे. त्यामुळे मनुष्य जन्मातले जे संस्कार आहे ते नष्ट करणं कम्पॅरेटिव्हली फार कठीण असतं. आणि आधीचे जे मनुष्य योनीपर्यंतचे संस्कार आहे त्याला नॅचरल संस्कार म्हटलंय, ते तुलनेनं सोपे असतं करणं. तर तुमचा प्रश्नच आहे पद्मावर भाऊंचा की कत्तलखान्यात ज्या जनावरांची रवानगी होते त्यांचे संस्कार असे असतात का की त्यांची तिथे रवानगी व्हावी? तर माझं उत्तर तरी याला होच राहील. जय बाबा. पद्मावर भाऊ, तुमचं समाधान झालंय? ठीक आहे, समाधान. इतर कुणाला याच्यावरती काही बोलायचंय? जय मेहरबाब. हो जय मेहरबाब. जय बाबा. बोला गांगडे सर. गांगडे बाबा साहेब, सांगा तुम्ही याच्यावर.
मनुष्य योनीच्या आधी ज्या आपल्या योनी आहेत त्या सगळ्या प्राणीच्या आहेत. आणि त्या प्राणीचे जे आपण इनिशियली जे मनुष्य असतो तो प्राण्यांचे संस्कार सुद्धा आपल्यात असतात. हिंस्त्रपणाचे किंवा पाशवी संस्कार हे. आणि हळूहळू माणसाचे जेव्हा आपण ऍडव्हान्स होतो हळूहळू जन्म जातात मग ते हळूहळू कमी होतात. पण इनिशियली बरेच बर्थ रिबर्थ मध्ये आपले पाशवी संस्कार म्हणजे प्राण्यांचे संस्कार आपल्यामध्ये असतात. त्याच्यामुळे हे क्रौर्य आणखीन जे वाईट वागणं आहे हे नॅचरल जे आपले आधीचे संस्कार असतात ते आपल्याकडे ऑलरेडी इम्बाईब असतात ह्युमन बिईंग्स मध्ये. आणि त्याच्यामुळे तो माणूस जरी परमेश्वराने आपल्याला पूर्ण बुद्धी दिली आणि कॉन्शियसनेस दिला आहे तरी त्याच्या त्या आधीच्या जय, तुमचा आवाज गेला गांगडे सर, आवाज गेला सर. ओके ओके आता ठीक आहे. हा 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 सर मानवाप्रती झालं जिथे चेतना मानवाची आहे तिथं त्याच्यासाठी हे सर्व बाध्य आहे. पण उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये हे जे प्राणी आहेत यांचे जे कत्तल होते त्याच्या बाबतीत त्यांचे असे कोणते संस्कार वाईट आहे की त्याच्यामुळे त्यांची कत्तल घडते. म्हणजे माणसाकडून घडते की प्राण्यांमध्ये आपसात घडते? नाही एक मिनिट हा जय बाबा. घडते ना. आता कोंबडी कापाची म्हणजे तो माणूसच कापणार. तेच माणसामध्ये जे आधीचे संस्कार आहेत आपल्या प्राण्यांचे संस्कार बऱ्याच योनीपर्यंत राहतात. इनिशियली आपल्या रिबर्थ मध्ये बऱ्याच जन्मापर्यंत प्राण्यांचे संस्कार आपल्यामध्ये असतात आणि मग हळूहळू ते कमी होतात. तर ते जे संस्कार आहेत ते उफाळून येतात आणि कदाचित ते संस्कार बॅलन्स करायला म्हणजे जे आपल्यात जे जुने संस्कार आहेत ते उफाळून आल्यामुळे त्या माणसाकडून तसं ते कर्म घडतं. कारण सगळेच कापणारे नसतात, सगळेच कापणारे नसतात. कर्म करते सर, माणूस जे कर्म करते ठीक आहे पण त्या प्राण्याचा काय दोष आहे? तो एक मिनिट याच्यात आहे ना. एक मिनिट गांगडे सर, एक मिनिट हा. पद्मावर भाऊंचा प्रश्न असा आहे, मनुष्याचं ठीक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आधीच्या सगळ्या जन्मातले आपणही कधी कीटक होतो, पशु होतो, प्राणी होतो, ते सगळे संस्कार आपल्यामध्ये आहेत. काही गेले असतील काही नसतील. तो एक अत्यंत किचकट विषय आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की ज्या प्राण्याची हत्या होते त्या प्राण्याचे असे काही संस्कार असतात का की त्याची हत्या व्हावी? त्याच्यावर माझं उत्तर त्यांना एका शब्दात होय आहे. का? कारण सपोज आता तुम्ही सांगता की बकरी आहे तिची हत्या झाली. आता ही बकरी आधीच्या कधीच्या जन्मामध्ये ती पशु असेल, घार असेल, ती घार असताना तिने दुसऱ्या कुठल्या पक्षाचं पिलाला उचललं असेल, घरट्यातनं अंड काढलं असेल, ती जलचर असेल, समजा ती मगर असेल तर तिने इतर किंवा मोठा मासा असेल तर त्यांनी छोट्या माशांना खाल्लं असेल. डेफिनेटली पद्मावर भाऊ, ज्या प्राण्यांची कत्तल होते त्यांचेही संस्कार असेच आहेत. ते विरुद्ध संस्कारांनी त्यांनी भर होते की त्याने आधीच्या कुठल्या जन्मामध्ये इतर कोणाची हत्या केलेली आहे म्हणून त्यांचे संस्कार तसे आहेत. ह्याला होय हेच मला संयुक्तिक उत्तर वाटतं. बरोबर आहे. बरोबर हेच बरोबर आहे त्यांच्या बाबतीत. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. येस, त्याला उत्तर होय हेच आहे. कारण आपल्याला ते पटो न पटो, आवडो न आवडो, आधीच्या कधीच्या संस्कारांचे उलट संस्कार त्यांनी आधीचं जे त्याचे जन्म आहेत पशु योनीत येण्याआधी, मग तो कीटक असेल, प्राणी पक्षी असेल, जलचर असेल, त्यावेळेला त्यांनी कुणाची हत्या ती सहज जो आहे नैसर्गिक प्रक्रियेत केलेलीच आहे. त्यामुळे त्याच्या वाट्याला हे आलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. आता तिसऱ्या नंबरचं लेक्चर जे आहे ते बघूया आपण. आणि हे चे जे कर्माचे संस्कार आहे ते बाबांनी सांगितले अत्यंत किचकट आहे. अत्यंत हा टॉपिक गहन आहे. किती बाबांनी सांगितलं की तुम्ही कैक जन्म जरी घेत राहिलात तरी हा टॉपिक माझ्याकडनं सांगून संपणार नाही, इतका प्रचंड आहे. संपूर्ण देशपांडे भाऊ काही बोलू इच्छित आहेत? एक मिनिट हा. एक मिनिट, मला ना हे काढायला लागतं तेव्हा. हा बोला देशपांडे भाऊ. अशाच कठीण प्रश्नाची अपेक्षा आहे, अशाच कठीण प्रश्नाची अपेक्षा असते. यांनी विचारला ना
नाही, आता असा जो कठीण प्रश्न आहे याचीच अपेक्षा असते आपल्या संस्थांकडून. म्हणून मागच्या एका लेखामध्ये बाबांनी सांगितलंय की आध्यात्मिक कार्यकर्त्याचं कर्तव्यामध्ये की तुम्ही प्रश्नाचं कधी कधी प्रश्नाच्या उत्तरापेक्षाही प्रश्न जास्त महत्वाचा असतो. तर देशपांडे भाऊ तेच सांगतायत की पद्मावर भाऊंचा प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रश्न असे उद्भवलेच पाहिजे, ते उद्भवणं हे काम पण करायला पाहिजे असंच म्हणायचंय ना देशपांडे भाऊंना. हो हो हो, आणि याचं उत्तर काही काळाने मला मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे आम्ही जे आता उत्तर दिलं की हो त्याचे संस्कार एकदम बरोबर आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. हा, परंतु ह्या प्रश्नाचं जे उत्तर आता माझ्या डोक्याची घोळ आहे, त्याला कुठलं तरी बाबा केव्हा ना केव्हा तरी मला उत्तर देतात. त्याची मला बोला ना. खात्री आहे. बोला. तेव्हा मी सांगेन मग. अच्छा, नंतर सांगाल. कुठे नाही उत्तर ते मला मिळेल ते वाचण्यात येईल किंवा कोणाच्या प्रवचनात येईल किंवा आणखी कुठेतरी त्याचा reference नाही, लागेल. तुमच्या डोक्यात काय प्रश्न आहे? सध्या काय माझ्या डोक्यात सध्या प्रश्न नाही आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जे दिलं ते बरोबर आहे असं मला वाटतं. अच्छा, ठीक आहे, पुढे जाऊया. जय बाबा, थँक्यू. देशपांडे भाऊंना पूर्ण समाधान नाहीये ह्या उत्तराने, तर ते सांगतात की मला पुढे कधीतरी याचं उत्तर मिळेल तेव्हा ते इतरांशी शेअर करतील. वी विल वेट फॉर दॅट. मोस्ट वेलकम. पुढचं 3 नंबरचं फळीवरचं प्रवचन वाचूया. भौतिक जगाचे ज्ञान व परमेश्वराशी ऐक्य पावल्यावर मिळणारे दिव्य ज्ञान असे ज्ञानाचे 2 प्रकार आहे. योगायोगाने आपण हाच लेक्चर गेल्याच गुरुवारी एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये तुम्हा सगळ्यांना आठवत असेल की बाबांनी सांगितलं ज्ञान प्रदान करणं आणि ज्ञानाचे प्रकार सांगितले होते आणि प्रत्यक्ष ज्ञान, अप्रत्यक्ष ज्ञान तो सद्गुरू कसा देतो आणि वली आणि पीर कसे देतात आणि ज्ञानाचे कोणते प्रकार आहेत. ते भौतिक ज्ञान त्याला त्यांनी बाह्य ज्ञान म्हटलंय आणि त्या बाह्य ज्ञानाला बाबांनी म्हटलं होतं की हे अज्ञानाचंही अज्ञान आहे, कारण भौतिक जग हेच भासमय आहे, स्वप्नवत आहे, त्यामुळे त्याच्या ज्ञानाला काही अर्थ नाही. ते अज्ञानाचं, कारण हे भौतिक जगाचं अस्तित्वच अज्ञानावर आधारित आहे की हे वेगळं पृथकत्वाची त्याच्यात अज्ञान आहे आणि म्हणून ते त्याबद्दलचं ज्ञान हे अज्ञानाचं अज्ञान बाबांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर अंतर्ज्ञान आणि ब्रह्मज्ञान असे बाबांनी 3 प्रकार तिथे ज्ञानाचे सांगितलेले आहेत. तर तो जो टॉपिक टाइप्स ऑफ नॉलेज आपण एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये गुरुवारीच बघितला, त्याच प्रकारचं हे प्रवचन आहे. भौतिक जगाचे ज्ञान व परमेश्वराशी ऐक्य पावल्यावर मिळणारे दिव्य ज्ञान असे ज्ञानाचे 2 प्रकार इथे बाबांनी 2 प्रकार केले. आध्यात्मिक पूर्णतेस प्राप्त झालेला पुरुष जेव्हा या स्थूल जगताच्या बाबतीत बोलतो तेव्हा त्याने या दोन्ही प्रकारच्या ज्ञानांचा जरी उपयोग प्रत्यक्ष केला नाही तरी त्याच्या शब्दात त्याच्या भौतिक ज्ञानाप्रमाणेच त्याच्यात असणारे ईश्वरत्वही व्यक्त होते. जेव्हा एखादा पूर्ण पुरुष, ज्याने आध्यात्मिक पूर्णतेस प्राप्त झालेला पुरुष म्हणजे पूर्ण पुरुष म्हणजे सद्गुरू, तर तो जेव्हा ह्या स्थूल जगाच्या बाबतीत काही बोलतो तेव्हा त्यांनी दोन्ही ज्ञान जे आहे, पहिलं ज्ञान म्हणजे भौतिक जगाचं ज्ञान आणि दुसरं म्हणजे परमेश्वराशी ऐक्य पावल्यावर मिळणारे दिव्य ज्ञान म्हणजे गॉड रिअलायझेशन नंतर मिळणारं खरं ज्ञान, अनंत ज्ञान, हे दोन्ही जरी त्याचा उपयोग जरी केला नाही तरी तो जेव्हा सद्गुरू बोलतो तेव्हा त्याच्या भौतिक ज्ञानाप्रमाणेच त्याचं जे ईश्वरत्व आहे, खरं ज्ञान त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे, ते ज्ञानही त्यातनं व्यक्त होतं. अशा पुरुषाच्या कृतीमध्ये आणि वाणीमध्ये एक प्रकारचा सुंदर आणि रहस्यमय अर्थ असतो. असा जेव्हा पूर्ण पुरुष सद्गुरू बोलतो तेव्हा त्याच्या वाणीमध्ये, म्हणून बाबा जे सांगतात, बाबांचं फायनल डिक्लरेशनच्या बाबत बाबांनी सांगितलं. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे फायनल डिक्लरेशन नंतर लोक किती अस्वस्थ झाले, रडले अक्षरशः. माझे वडीलही त्यावेळी तिथे होते, त्यांनी मला फार छान समजावून सांगितलं फायनल डिक्लरेशन. तर बाबांनी थोडक्यात सांगितलं की हे फायनल डिक्लरेशन तुम्हाला समजणं शक्य नाही, कारण त्यातला काही भाग हा माझ्या भाषेत म्हणजे ईश्वराच्या भाषेत आहे, तो तुम्हाला कधी समजणार नाही.
काही भाग तुमच्या भाषेत आहे तो एवढाच तुम्हाला समजेल, आणि काही भाग जो आहे तो तुमच्या आणि माझ्या मिश्र भाषेत असल्यामुळे तुम्हाला तो पूर्ण जसा पाहिजे तसा कळणार नाही. फायनल डिक्लेरेशन की हे सगळं जग संपुष्टात येईल वगैरे. पण त्यावेळेला ते बाबांनी एक वाक्य, ते आम्हाला त्यावेळेला आम्ही खूप ऐकलं होतं ना, आम्हाला फार नवल वाटायचं की असं कसं शक्य आहे की सगळ्या स्कूल कॉलेजला टाळे लागतील, हॉस्पिटलला दवाखान्यांना टाळे लागतील आणि मंदिरांना सुद्धा टाळे लागतील. हे जे एक वाक्य होतं ते अत्यंत म्हणजे अनबिलिव्हेबल होतं त्यावेळेला, आणि आपण पॅन्डेमिकमध्ये ते झालेलं बघतोय आता. तर थोडक्यात इथे बाबा सांगतात की जेव्हा पूर्ण पुरुष असतो तो जेव्हा बोलतो, त्याची जेव्हा कृती होते, तेव्हा त्याच्यामध्ये खूप असा रहस्यमय अर्थ असतो. जे तो बोलतो तोच त्यातनं अर्थ शब्दशः निघू नाही शकत, आणि तो सगळ्यांना कळणं शक्य नाही, आणि तो सुंदर असतो. आणि बाबांचं मौनच इतकं बोलकं होतं की न बोलताही त्यांना त्यांचे विचार प्रकट करता यायचे आणि समोरच्याला ते कळायचे. पण बहिर्मुख मनुष्याला तो बहुधा दिसत नाही. कुठला जो सद्गुरूच्या वाणीमध्ये कृतीमध्ये सुंदर आणि रहस्यमय अर्थ असतो तो सामान्य माणसाला कळत नाही, दिसत नाही. असं का होतं? पुढे बाबा सांगतात, मूर्खाला रत्न दिले तरी त्याची त्याला किंमत नसते, परंतु त्याचे खरे महत्व त्यातील तज्ज्ञासच समजते. की जवाहिराचं एक बाबांनी हे सांगितलं होतं उदाहरण, सद्गुरूचं एक गोष्ट होते की तो जो खरा जवाहीर आहे त्यालाच त्या रत्नाचं मूल्य कळेल. तसं सद्गुरू जो बोलतो त्यातला जो तज्ज्ञ असेल, ज्याची आध्यात्मिक तितकी प्रगती झाली, त्यालाच त्याचं महत्व कळेल, मोल कळेल आणि त्याचं हे कळेल. बाकी इतरांना त्यातलं काही कळणार नाही. एवढंच हे लेक्चर आहे 3 नंबरचं. केवळ सद्गुरू जे बोलतो त्याचं वाचा जे आहे, त्यातले अर्थ जे आहेत ते इतरांना समजणं शक्य नाही. त्यात एक सुंदरता असते, रहस्यमयता असते. पुढचा 4 नंबरचा संदेश आहे, खूप महत्वाचा आहे, खूप सुंदर आहे. तत्वदर्शनानंतरही मनुष्य फार कमी चर्चेला गेलेला आहे आणि फार महत्वाचा आहे. तत्वदर्शन म्हणजे काय? तर गॉड रिअलायझेशन आपण म्हणू शकतो. तत्व म्हणजे काय? अंतिम तत्व म्हणजे ईश्वर तत्व. त्याचं दर्शन म्हणजे ईश्वराचं दर्शन म्हणजे गॉड रिअलायझेशन किंवा ईश्वरी साक्षात्कार. तत्वदर्शनानंतरही किंवा नुसतं दर्शन पण असतं, म्हणजे 6व्या भूमिकेतलं की समोर तो ईश्वराला बघतो पण त्यांना अजून द्वैतभाव गेलेला नसतो. ती एक स्थिती असते की त्याने दर्शन तर ईश्वराचं झालंय पण तो अजूनही द्वैतात असतो, अद्वैत झालेला आहे. ती एक स्थिती असते की जिथे त्याला ईश्वराचं दर्शन होतं. तर तत्वदर्शनानंतरही मनुष्याच्या प्रकृती धर्मात फरक होत नाही. म्हणजे गॉड रिअलायझेशन हो किंवा ईश्वर दर्शन हो, ते झाल्यानंतरही समोरची जी व्यक्ती आहे, व्यक्ती म्हणून व्यक्ती म्हणजे तो साधक, ज्याला गॉड रिअलायझेशन झालंय आणि तो देहात आहे, त्या देहात असताना तो जसा आहे, त्याचे प्रकृती धर्म, त्याचा स्वभाव धर्म जसा आहे, तो रागीट आहे, कोपिष्ट आहे, आनंदी आहे, घाण राहणारा आहे, खूप स्वच्छताप्रिय आहे, अगदी भणंग सारखा राहणारा आहे, किंवा नारायण महाराजांचा राजयोगी सारखा अगदी सजून धजून संपूर्ण हे उपभोग घेणार आहे. हे जे काही त्याचे स्वभाव विशेष आहे, ज्याला प्रकृती धर्म म्हणता येईल, स्वभाव किंवा स्वभाव विशेषच म्हणता येईल त्याला, ते बदलत नाही. गॉड रिअलायझेशन जरी झालं, त्याचं ईश्वर दर्शन जरी झालं तरी त्यात ते तसेच राहतात. पण त्याचा फरक कसा पडतो ते पुढे बाबांनी सुंदररित्या समजून सांगितलंय. परमेश्वर प्राप्त होण्यापूर्वी त्यांच्यात अहंकार असतो व त्यामुळेच क्रोध, शाप व कठोर वाणी हे त्याचे अहित करतात. जोपर्यंत त्याला परमेश्वर प्राप्ती होत नाही तोपर्यंतची त्याची कठोर वाणी आहे. त्यांनी कुणाला शाप दिले, कुणावर क्रोध केला, तर त्या सगळ्यामुळे त्याचं अहित होतं. त्याचं नुकसान कसं होतं? कारण त्यांनी क्रोध केल्यामुळे त्याचे संस्कार, क्रोधामुळे लाल संस्कार जे असतात, जे नष्ट करण्यास अत्यंत कठीण असतात, असे संस्कार वाढतात. कठोर वाणी, त्यांनी इतरांना कोणाला मन दुखावलं तर त्यामुळे त्याचे जे संस्कार होतात ते वाढतात, म्हणून त्याचंच अहित होतं जो हे असं करतो.
अहंकार आहे तेथे ईश्वर नाही. जिथे अहंकार आहे तिथे बाबा सांगतात ईश्वर नाही. अहंकाराला ईश्वर दिला. अहंकार आहे तेथे ईश्वर नाही. ईश्वर आहे तेथे अहंकार नाही. जिथे ईश्वरत्व आहे तिथे अहंकारच नसतो. आणि ह्याच्याबद्दलचं एक सुंदर प्रकरण याच पुस्तकाच्या भाग 1 मध्ये आपण बघितलं होतं की हा अहंकार जायला पाहिजे, पण कधी कधी त्याचं काम करताना त्याला एक तकलादू प्रॉक्झी अहंकार घ्यावा लागतो, तर त्याचं कार्य पुढे होतं, पण तोही पुढे टाकावा लागतो. अहंकार पूर्ण नष्ट कधीच होत नाही. अहंकाराचं परिवर्तन खऱ्यामध्ये अहंकारामध्ये येतं. म्हणजे तिथे मी तूपणा पृथकत्वाचा का जो अहंकार आहे तो नष्ट होतो आणि खरा अहम म्हणजे मीच तो, म्हणजे स्वयं ह्याच्याबद्दलची जाण, त्याच्यामध्ये त्याचं परिवर्तन होतं. म्हणून त्याच्यामध्ये त्याला मूलोच्छेद हा शब्द वापरलेला आहे की अहंकाराचा मूलोच्छेद होतो, असा शब्द आहे. अहंकार आहे तेथे ईश्वर नाही आणि ईश्वर आहे तेथे अहंकार नाही. हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा. बाबा सांगतात पूर्ण पुरुषाच्या ब्राह्मी स्थितीतील क्रिया किंवा शब्दात अहंता नसते. जो पूर्ण पुरुष आहे, साक्षात्कारी पुरुष आहे, सद्गुरू आहे, त्याच्या कुठल्याही क्रियेमध्ये कुठल्याही शब्दामध्ये तुम्हाला जरी तसं वाटलं तरी तो अहंकार नसतो. का? कारण त्याने अद्वैत भाव स्थापलेला आहे त्याच्या मनामध्ये, आणि जिथे अद्वैत आहे तिथे अहंकार असणं शक्य नाही. हे माझं उत्तर आहे याला. पूर्ण पुरुषाच्या ब्राह्मी स्थितीतील क्रियात किंवा शब्दात अहंता नसते. जो पूर्ण पुरुष आहे त्याच्या त्याची जी ब्राह्मी स्थिती आहे, सद्गुरू अवस्था आहे, किंवा जे आता जाणीवेतील संपूर्ण सच्चिदानंद अवस्था, जे सुरुवातीला आपण पहिल्या नंबरच्या प्रकरणात बघितला आताच सुरुवातीला लेक्चरच्या, त्या अवस्थेमध्ये त्याच्या शब्दात अहंकार नसतो, त्याच्या क्रियेत अहंकार नसतो. तरी तत्वसाक्षात्कार झाला असूनही त्याचा मूळ स्वभाव बदलत. असं जरी असलं तरी त्या व्यक्तीचा, ज्याला ईश्वर साक्षात्कार झालाय, त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव जो आहे तो बदलत नाही. परंतु असं जरी असलं, जेव्हा तो इतरांच्यावर रागावतो तेव्हा त्याचे परम कल्याणच होते हे विसरता कामा नाही. अशी व्यक्ती जी कोपिष्ट आहे आणि तिला साक्षात्कार झालाय, आणि साक्षात्कारानंतर वास्तविक तिथे अहंकार नसतो, पण तो स्वभाव बदलत नाही. त्यामुळे त्या स्वभावाचा गुणधर्म म्हणून ईश्वरी साक्षात्कार नंतर जर अशी व्यक्ती कोणावर रागवली तर ज्याच्यावर ती व्यक्ती रागवली त्याचं कल्याणच होतं. आता मागच्या लेक्चरला सद्गुरूची कृपा झाली की अवकृपा झाली हे कसं ओळखायचं असा प्रश्न डॉक्टर थावरेंनी विचारला होता. त्याच्याशी रिलेटेड हे आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपले उपासनी महाराज जय बाबा इंदुताई, उपासनी महाराज साकोरीचे, ज्यांचे गुरु साईबाबा होते. साईबाबांकडे कित्येक महिने उपासनी महाराज होते आणि वयाच्या पुष्कळ पुढच्या वयात त्यांना साक्षात्कार प्राप्त झाला. तर केवळ एक गोंडपाट लावून ते राहायचे आणि कोणी आला तर ते फार रागवायचे, दगड फेकून मारायचे. पण इथे त्यांनी ते सांगितलं की त्यांनी जरी असा राग व्यक्त केला जो त्यांचा मूळ स्वभाव होता, तो ईश्वरी साक्षात्कारानंतरही बदलत नाही. एखाद्याचा आनंदी प्रेमळ स्वभाव असेल तो तसाच राहतो. पण असे जरी व्यक्ती रागवली तरी ती ज्याच्यावर रागवली त्याचं कल्याणच होतं. जसं की मेहरबाबांना त्यांनी दगड फेकून मारला आणि बरोबर तो भ्रुकुटी मध्यामध्ये जिथे बाबाजांनी मेहरबाबांचं चुंबन घेतलं होतं तिथेच तो दगड लागला आणि जे बाबांचं ह्या जगाचं आणि स्वतःबद्दलचं भान गेलं होतं ते भान त्या क्रियेमार्फत त्यांना परत आलं. पुढे संपूर्ण भान यायला बाबांना अत्यंत कष्ट पडले, त्याच्यात 7 वर्ष गेली. पुढे बाबा सांगतात, माझे मन नाना प्रकारच्या विषयांचा अभिलाष करत होते, पण तुला पाहिल्यापासून तुझ्या दर्शना वाचून मला कोणतीच इच्छा राहिली नाही. या अर्थाची हाफिजची कविता आहे. इथे मेहर बाबा हाफिजच्या एका कवितेचा रेफरन्स देतात. ती कविता तशीच्या तशी येथे उर्दूत दिलेली नाही, पण त्याचा मतितार्थ मराठीमध्ये दिलाय की हाफिज तिथे सांगतोय त्याचा प्रियतमाला म्हणजेच ईश्वराला की हे ईश्वरा, तुझ्या दर्शनानंतर मला कसलीच इच्छा राहिली नाही.
त्या आधी मात्र माझं मन जे आहे अनेक विषयांचं, नाना विषयांचं अभिलाषा करत होतं, प्राप्तीची इच्छा करत होतं माझं मन. अनेक विषयांची मला अभिलाषा होती. परंतु हे परमेश्वरा, तुला बघितल्यानंतर तुझ्या दर्शनाची मला अभिलाषा. मन तेच आहे, स्वभाव तोच आहे की वस्तू बघण्याची अभिलाषा. ईश्वरी साक्षात्कारापूर्वी ती अभिलाषा नानाविध वस्तू बघण्याची होती. ईश्वरी साक्षात्कारानंतर, त्याला ईश्वर दर्शनानंतर ईश्वरालाच बघण्याची अभिलाषाची जी बघण्याची अभिलाषा आहे ती कायम राहिली. फरक एवढाच आहे की आता त्याला ईश्वराला बघण्याची अभिलाषा राहिली. पुढे बाबा सांगतात, यावरून स्पष्ट दिसते की विविध पदार्थ पाहणे हा कवीचा स्वभाव आहे. आता प्रियतम पाहिल्यापासून इतर काही पाहण्याची त्याची इच्छा नसली तरी दृश्यांची प्रीती शिल्लकच आहे. जे कुठलेही बघण्याची त्याला अभिलाषा आहे, प्रेम आहे वस्तू बघण्याची. तर आता इतर काही बघण्याची त्याची इच्छा जरी नसली तरी दृश्याबद्दलची जी प्रीती आहे की ते बघण्याची जी आवड आहे ती शिल्लक आहे. याचं उदाहरण म्हणजे मनीमाई. शी वॉज फुल ऑफ लाईफ. सगळं बघणं, विविधता, कशामधला विनोद शोधणं, सगळ्यांशी फ्रेंडली वागणं, त्या सगळं निसर्ग बघणं, प्राणी बघणं, सगळं काही जे काही आहे ते बघणं, अनुभवणं, अत्यंत जे जीवन पूर्ण रसाने जगणं म्हणतात ते मनीमाईंकडून शिकायला पाहिजे. अशा मनीमाई होत्या. पूर्वी त्यास अनेक पदार्थ पाहावेसे वाटत होते. आता फक्त परमेश्वरच पाहावासा वाटतो. अहमता नष्ट झाल्यामुळे, अहंकार नष्ट झाल्यामुळे हे वासना परिवर्तन झाले. वासनेचं सवय तीच आहे बघण्याची, पण वासनेचं परिवर्तन झालं, बदल झाला. का? कारण अहमता नष्ट झाली. अहमभाव जाऊन तिथे ईश्वर भाव आला. अहमभाव गेला आणि ईश्वर भाव आला. मूलोच्छेद. अहंकार पूर्ण नष्ट होत नाही, त्याचा मूलोच्छेद होतो. म्हणजे अहंकार जातो आणि तिथे ईश्वर भाव येतो. मनुष्याचा रागावण्याचा स्वभाव गेला नाही तरी आध्यात्मिकता पूर्णता प्राप्त झाल्यावर त्या रागाचा परिणाम अगदीच निराळा होतो. म्हणजे आपण मागाशी जे उदाहरण पाहिलं, एखादा रागीट असेल, त्याचा रागीटपणा जरी केला नाही तरी जेव्हा त्याला ईश्वरी साक्षात्कार होतो, त्याच्या आध्यात्मिकता पूर्ण होते, तेव्हा त्याच्या रागाचा परिणाम वेगळा होतो. जोपर्यंत त्याला गॉड रिअलायझेशन होत नाही तोपर्यंत ह्या रागाने त्याचं नुकसान होतं, अहित होतं. कारण त्याचे संस्कार त्याने निर्माण होतात आणि त्याचा परिणाम त्याला भोगावे लागतात. परंतु जेव्हा सद्गुरूच्या कृपेने सगळे संस्कार नष्ट होऊन त्याला ईश्वरी साक्षात्कार होतो, तेव्हा त्याचा राग तसाच राहतो. स्वभाव त्याचा जो मूळ आहे तो तसाच राहतो. पण आता तिथे अहंकार जाऊन ईश्वर भाव आल्यामुळे, द्वैत जाऊन अद्वैत आल्यामुळे, आता जरी तो रागवला तरी त्या रागाचा परिणाम वेगळा होतो. आता तो ज्याच्यावर रागवतो त्याचं कल्याण होतं. त्याच्या स्वतःवर त्या रागाचा परिणाम तर होतच नाही. समजलं का? म्हणजे आधी तो जर रागवला तर त्याचं अहित होत होतं, कारण संस्कार तयार होत होते. आताही ईश्वर साक्षात्कारानंतर तो जर रागवला तर त्या रागाचा तो रागवतो आताही, पण त्या रागाचा परिणाम वेगळा होतो. ज्याच्यावर तो रागवतो त्याचा फायदा होतो. कारण त्याच्या मागे ईश्वरत्व असते. गॉड रिअलायझेशन नंतर जर तो रागवला तर त्याच्या मागे ईश्वरत्व असल्यामुळे, फार महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्या मागे ईश्वरत्व असल्यामुळे त्या रागाचा परिणाम वेगळा होतो. व ज्या मनुष्यास त्या रागाचा लाभ झाला असेल त्याचे हितच होते. ज्याच्यावर तो रागवला, ज्या मनुष्याला तो रागवला त्या मनुष्याचं त्यामुळे हित होतं. आणि ह्याचा तुम्हाला एक मागे गोष्ट सांगितली होती, आठवत असेल की ते एक पुढारी गेले होते आणि मोहम्मद झापड मारेल म्हणून ते वाट बघत होते की त्याच्या एका झापडेने पण माझं कल्याण होईल म्हणून. किंवा ईश्वर अवतार जर रागवला, सद्गुरू जर रागवला तर त्या रागवण्यातून समोरच्याचं कल्याण होतं. माझ्या वडिलांना मी एकदा प्रश्न विचारला होता आणि तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहित असेल की दादा, बाबा कधी तुमच्यावर सगळं गुडी गुडी तर सगळे सांगतात, तर म्हटलं कधी बाबा तुमच्यावर रागावले होते का? असं काय असेल तर मला सांगा. आणि मग वडिलांनी ती हकीकत सांगितली होती. तुम्हाला ऐकायची असेल तर चॅटमध्ये सांगा, आपण ती पण डिस्कस करू. नाहीतर आपण पुढचं लेक्चर घेऊया. पुढचं नंबर 5 नंबरचं फळीवरचं. जय बाबा.
पद्मावर भाऊंचं म्हणणं आहे की दादांची ती हकीकत अशी आहे, माझे वडील पुण्यातूनच बाबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. पुण्यातच त्यांचं म्हणजे बाबांबद्दलचं त्यांनी, कारण ते पुण्याच्या हॉस्टेलमध्ये राहत होते, इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होते आणि तिथूनच त्यांचा बाबांचा संपर्क आल्यामुळे ते पुणे केंद्राचे आजीवन सदस्य होते. दरवर्षी त्याची वर्गणी भरायचे, त्याच्या सगळ्या कार्यक्रमांना हजर राहायचे. पुढे वकिली त्यांची प्राप्त केली, त्याची डिग्री सनद वगैरे मिळाल्यावर त्यांनी पाथर्डीला स्थायिक व्हायचं ठरवलं आणि ते पाथर्डीत स्थायिक झाले. तरी ते पाथर्डीत होते तेव्हाही ते नगर केंद्र आणि पुणे केंद्र दोन्ही केंद्राची वर्गणी भरून त्याचं सगळं कार्यक्रम दोन्ही कार्यांचे अटेंड करायचे. आता झालं काय की बाबांनी पुण्याच्या विशिष्ट लोकांसाठी एक मीटिंग बोलावली होती पुणे केंद्राच्या, आणि बाबांनी सांगितलं होतं की ही फक्त पुणे केंद्राच्या लोकांसाठी मीटिंग किंवा त्यांना काही फीस द्यायची होती, ते मीटिंग होती असंच दादा सांगतायत. त्यावेळेला पद्धत अशी होती की मनीमाई असो, आदी काका असो, ह्यांचा प्रयत्न असा आहे की त्यांच्या ह्याच्यातल्या लोकांना जितकं बाबांचं दर्शन मिळेल, सहवास मिळेल तेवढं शक्य ते. तर आदी काकांनी दादांना पत्र पाठवून सांगितलं की अशी अशी मीटिंग आहे बाबा, असं गुरुप्रसादमध्ये सगळ्यांना इतक्या अमक्या दिवशी भेटणार आहे, तुला शक्य असेल तर ये. त्यामुळे आमचे वडील पाथर्डीवरून निघाले. पाथर्डीहून निघणं त्यावेळी सोपं नव्हतं, एवढी साधनं नव्हती त्यावेळी ह्याची, पण तरी पण ते गुरुप्रसादला गेले. गुरुप्रसादला गेल्यावर मला वाटतं थोडासा त्यांना उशीर झाला होता आणि त्यावेळेला म्हणजे त्यात दादांचे दोन हे येतात, कधी दादा सांगतात की दार बंद झालेलं होतं, कधी सांगतात की ते, पण इन शॉर्ट मीटिंग सुरू झालेली होती. आणि जोपर्यंत ते पोहोचले गुरुप्रसादमध्ये गेल्यानंतर त्यांची आपल्या हातात पिशवी, दारं बंद होते, बाहेर आदी काका होते, त्यांनी जा जा म्हणून पटकन सांगितलं. दादा आत गेले. आत गेल्याबरोबर बाबांचा मूड एकदम बिघडला आणि एकदम म्हणजे दादांना मी विचारलं कसं वाटलं दादा बाबा रागवल्यावर, तर वडील स्वतःच माझे इतके कोपिष्ट आहेत की हे काय विचारू नका, भयंकर. तर दादा म्हणतात की बाबा रागवल्यावर असं वाटलं की धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरं. एकदम बाबांचा मूड खराब झाला. कसं काय आलास? ते गप्प उभे राहिले. चुकलोय, बरं बोलवलंय पत्र देऊन म्हटल्यावर ते चुकलोय म्हणता येईना त्यांना. चुकलो बाबा म्हटले की काय, मला ते आता एवढं आठवत नाही. तर बाबा एकदम, बाबांनी कधी कधी बाबा इफ ही डिमांड्स, तुम्हाला ते उत्तर द्यावंच लागतं. कुणी सांगितलं तुला? आता दोनदा एक तर पत्र पाठवून आधी काकांनी बोलवलं, बाहेरही आधी काकांनी आत पाठवलं, पण त्यांचं नाव घेतलं. कुणाचंही कसे म्हणजे नाव घेऊ नये असं हे शिष्टाचार संमत नाहीये, आणि त्यांचं नाव घेतलं तर उगाच त्यांना हे पडेल. पण जेव्हा बाबांनी प्रत्यक्ष विचारलं, तुला कुणी सांगितलं, तुला कुणी बोलवलं, तुला आत कुणी सोडलं, असं काहीतरी बाबांनी विचारलं. बाबांनी प्रत्यक्ष प्रश्न विचारल्यावर तर तुम्हाला व्यवस्थित उत्तर द्यायला पाहिजे. आणि मग रिलक्टंटली का होईना त्यांना सांगावं लागलं की आदी काकांनी सांगितलं. आदी काकांना बाबांनी बोलवलं आणि खूप त्यांना रागवले बाबा. वडिलांना इतकं वाईट वाटलं त्यांना, आपल्याला बाबा रागवले म्हणण्यापेक्षाही आपल्यामुळं आधी काकांना बाबांचा राग सहन करावा लागला, बाबांचं बोलणं खावं लागलं, ह्याचं त्यांना खूप वाईट वाटलं. आणि ते अगदी हात जोडून कसे कसे उभे होते. त्यांना खूप ते अपमानास्पद वाटलं, खूप वाईट वाटलं. सगळा हॉल भरलेला, सगळे लोक परिचित तिथे, आणि बाबा सगळ्यांसमोर असं बोलतात आपल्याला, म्हणजे त्यांना खूप त्याचं दुःख झालं त्या गोष्टीचं. आपल्यामुळे आधी काकांना हे बोल पडले म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं. तर बाबांचं नेहमीचं होतं, ठीक आहे ये आता. आदी काकांना, आणि आदी काकांना त्यांना त्यात काही सवयच होती त्यांना, ते बाहेर गेले त्यांना माहिती होतं हे एंड स्वीटच होणार, गोडच शेवट होणार म्हणून. आणि मग बाबांनी त्यांना वडिलांना सांगितलं ठीक आहे, जवळ घेतलं. मग काय, बाबांनी जवळ दादांना घेतल्यानंतर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आणि मग त्यावेळेला बाबांचं दर्शनाची परवानगी नव्हती, तर त्यांनी नुसतं दर्शन नाही तर बाबांच्या मांडीत डोकं खुपसून, आमचे वडील आयुष्यात कधीही रडले नाही नंतर, आणि आधी कधी रडले नाही. त्यांची आई गेली तरी रडले नाही, मुलगा गेला तरी रडले नाही. पण त्यावेळेला बाबांच्या दोन्ही मांड्यामध्ये डोकं खुपसून दादा इतकं रडले की त्यांनी पूर्ण बाबांचे कपडे ओले झाले, संपूर्ण सदरा विजार बाबांचं सगळं ओलं झालं. आणि बाबांनी त्यांना रडू दिलं, सगळं प्रेम दिलं.
बस म्हणे. हे नंतरचं जे काही असतं ना ते बाबांचं ते अनुपम असतं. तो एका क्षणाचा राग गेल्यानंतर तो क्षण म्हणजे अग्निकल्लोळ, पण त्यानंतर जे बाबांचं प्रेमळ रूप असतं ते अनुपम असतं. आणि एवढं प्रेम दिलं आणि ते बसले. मग वडील ते मीटिंग सगळे झाली, सगळं झालं. त्या मीटिंगच्या नंतर मधुसूदन पुंडाच्या मिसेस सुभद्रा यांचे सगळे अगदी फ्रेंडली रिलेशन होते. मधुसूदनला तर ते मध्या मध्याच म्हणायचे. थोडेसे ते वयाने पण लहान होते मधुसूदन यांच्यापेक्षा. तर त्या सुभद्राताई आमच्या वडिलांना सगळं झाल्यावर, मीटिंग झाली, दर्शन, बाबा आत गेल्यावर मग हे सगळे एकत्र आपसात भेटायचे सगळेजण प्रेमीजन. तेव्हा सुभद्राताई त्याला म्हणतात, बडे तू तर आज फार मोठा चान्स मारला. आम्ही म्हणे एवढं आलोय, नुसतंच बसलोय, आम्हाला स्पेशल बोलवलं, आम्हाला कोणाला दर्शनाचाही लाभ झाला नाही, पण तुला म्हणे एवढं बाबांचं आज मांडे डोकं खुपसून राहिला. तुला म्हणे उलटा तुला ते फायद्यात पडलं बाबांचं रागवणं. एवढा मोठा चान्स घेतला आज तू. आता बाबांनी का रागवले आणि त्या रागवण्यातनं काय त्यांनी वडिलांचा फायदा केला वगैरे गोष्टी आपल्याला त्या फक्त बाह्य दिसतं, त्यातलं अंतरंग आपल्याला कधीच कळणं शक्य नाही. काय फायदा झाला असेल काय नाही. बाह्य रूपात एवढं कळतं की पहा नंतर ते एवढं प्रेमही मिळालं, एवढाच त्यांचा स्पर्शही मिळाला, दर्शनही मिळालं, एवढं त्यांच्या मांडीत डोकं घालून बसले वगैरे. ते जे त्या स्वतःच त्या सांगतात की आम्ही जवळही जाऊ शकत नाही, तुला इतकं छान संधी मिळाली ह्याच्यामुळे. म्हणजे ना रागवल्याचं कोणाला हे नाही, उलट त्याला जास्त हे मिळालं त्याच्याबद्दल बाकी लोकांना तिथे अप्रूप होतं. तर अशी ती घटना होती. जय बाबा, थँक्यू. पुढचं लेक्चर आहे 5 नंबर. मनरूपी पडद्यामुळे मनुष्याचे अंतरंग व बहिरंग असे 2 निरनिराळे भाग होतात. माणसाचं अंतरंग आणि बहिरंग असे 2 भाग कशामुळे होतात, तर ह्या मनाच्या पडद्यामुळे असे 2 भाग होतात असं बाबा सांगतात. बघा हा, अंतरंग निर्मल करणे इतके कठीण आहे की साधारण मनुष्यास ते अशक्यच आहे. जे अंतःकरण निर्मळ ठेवा म्हणतात बाबा, पण बाबाच सांगतात की सामान्य माणसाला ते अंतःकरण अशा प्रकारे निर्मळ ठेवणं कठीण आहे. अगदी पवित्र अंतःकरण असणे सद्गुरूच्या कृपेशिवाय शक्य नाही. जेव्हा सद्गुरूची कृपा असेल तर तुमचं, आपण असं म्हणतो की बाबा सांगतात ही इज व्हेरी गुड ॲट हार्ट. आपण म्हणतो ही इज, आपल्यालाही जाणवतं एखादी व्यक्ती सच अ नोबल, किंवा एखादी स्त्री सुद्धा बापरे अशी स्त्री मी बघितली नाही की किती सुंदर आहे. सुंदर म्हणजे नॉट दॅट सौंदर्य, पण त्याच्या हृदयाचं निर्मळता सौंदर्य आपल्याला जाणवतं बऱ्याच वेळेला. आपण म्हणतो ना ही इज व्हेरी गुड ॲट हार्ट, शी इज व्हेरी गुड ॲट हार्ट. तर ही जे असं आहे ते सद्गुरूची कृपा असते, तेव्हा असं निर्मळ अंतःकरण मिळतं. आणि खरंच इट्स अ प्रेशस गिफ्ट आणि फार रेअर आहे ती, फार कमी लोकांना मिळते अशी गिफ्ट. परंतु बहिरंग म्हणजे शरीर शुद्ध ठेवण्याचा प्रत्येकाने कसून प्रयत्न केला पाहिजे. बाबा म्हणतात बहिरंग म्हणजे हे शरीर, तर हे शुद्ध ठेवलं पाहिजे, सगळ्या अर्थाने शुद्ध. सगळ्या अर्थाने बहिरंग शुद्ध म्हणजे शरीर शुद्ध ठेवण्याचा आपण सगळ्यांनी प्रत्येकाने कसून प्रयत्न केला पाहिजे. धार्मिक विधी इंटू ब्रॅकेट शरीयत देह शुद्धी करतायत. बाबा सांगतात हे जे धार्मिक सगळे विधी आहेत ते देहाच्या शुद्धीसाठी आहेत. त्याचं पालन केल्याने सलीक किंवा सद्गुरूची भेट होते. बाबा कधीही या विधींच्या, धर्माच्या, कुणाच्या रूढीच्या विरोधात नाहीत. कशाच्या विरोधात आहेत की त्याचं आंधळेपणानं पालन करणं, त्याला अति महत्त्व देणं, त्याचं यांत्रिक पद्धतीने पालन करणं, न समजता पालन करणं, याच्या ते विरोधात आहे. की जेव्हा त्याचा उपयोग संपला तेव्हा त्या नष्ट करा, टाकून द्या. तर बाबा सांगतात हे जे धर्मविधी आहेत त्याचं पालन केल्याने सद्गुरूची भेट व्हायला मदत होते. का? कारण तुमच्या शरीराला, मनाला एक वळण लागतं, शिस्त लागतं, सदाचार लागतो. म्हणजे आत्म्याची जी प्रगती आहे, जी तयारी आहे ती व्हायला लागते. मग तिथपर्यंतच त्याचं महत्त्व तशाच पद्धतीने द्यायला पाहिजे. भाग्यवशात सद्गुरूच्या शिष्यत्वाचा लाभ होईपर्यंत प्रत्येकाने आपले स्वधर्म विहित आचरण केलेच पाहिजे. इथे बाबांनी स्पष्ट म्हटले. बऱ्याचदा कधी कधी आपणही ऑर्थोडॉक्स बाबा प्रेमाने आंधळे होतो की काय असं वाटायला लागतं.
लोक काहीतरी मेसेज अर्धा वाचून अर्ध्याच इंटरप्रिटेशन करतात, की बाबांनी कधीही कुठल्या धर्माच्या विरोधात नाहीत. हे नीट समजून घेतलं पाहिजे. देट इज अ थिन लाईन, ती समजली पाहिजे, की बाबा सांगतात की आपल्या भाग्यात जो सद्गुरू आहे, आपल्या भाग्यात सद्गुरू आहे, कोणता जो कोणी असेल, त्या सद्गुरूच्या शिष्य आपण होण्याचा लाभ होईपर्यंत, जोपर्यंत आपल्याला त्या सद्गुरूच्या शिष्यत्वाचा लाभ होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने आपलं जे स्वतःचा धर्म असेल त्या धर्माप्रमाणे जे काही आचरण आहे ते केलंच पाहिजे. देहशुद्धीमुळे अंतरंगही थोड्या प्रमाणात विमल होते. बाबा सांगतात देह शुद्ध ठेवल्याने अंतःकरणही थोड्याफार प्रमाणात विशुद्ध होतं, शुद्ध होतं, विमल होतं, म्हणजे निर्मळ होतं. प्रार्थना आणि विधी यामुळे तर हटकून फायदा होतोच. पुढे बाबा सांगतात की जे विधी आहेत किंवा प्रार्थना आहे त्यामुळे खूप फायदा होतो. आणि बाबांनी बऱ्याचदा लोक हल्ली आपलं डोकं काही लढवतात की नाही मनापासूनच केली पाहिजे प्रार्थना. 100% पूर्ण लक्ष देऊन केलेली प्रार्थना अतिउत्तमच आहे, पण बाबांनी असं कुठेही म्हटलेलं नाही. राजर बाबांनी सांगितलं की तुम्ही यंत्रवत जरी केली तरी त्या प्रार्थनेचा तुम्हाला फायदा होईल. कोणती प्रार्थना? जी आपण म्हणतो परवरदिगार पश्चाताप, कारण ही स्वतः साक्षात अवताराने दिलेली प्रार्थना आहे. स्वतः प्रभू त्या प्रार्थनेत सामील व्हायचे, त्यामुळे त्याचं अनन्य साधारण महत्व आहे, जे आपल्याला कळू शकत नाही, दिसू शकत नाही, ऐकू येऊ शकत नाही, जाणू शकत नाही. पण बाबांनी सांगितलंय ना, तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून त्याच्यावर मन टाकून केले तर अतिउत्तम. आणि प्रार्थनेत एकाग्र व्हायचं हे सगळ्यात सोपा उपाय आहे, की तुम्ही प्रत्येक शब्दावर लक्ष द्या, त्याच्या खोलापर्यंत जा. आजकाल मी नेहमी सांगते की बाबांचं सगळं लिटरेचर बाबांनी परवरदिगार प्रार्थनेत टाकलेलं आहे. संपूर्ण लिटरेचरचा समावेश म्हणजे परवरदिगार प्रार्थना आहे. संपूर्ण शब्दावर लक्ष देऊन ती करा. तर बाबा स्वतः सांगतात की प्रार्थना आणि या विधीमुळे फायदा होतोच. तुम्ही ती कशीही म्हणा, जरी एखाद्याचं लक्ष त्यात लागत नसेल. पुष्कळ लोक आहेत की अशी यांत्रिक प्रार्थना कशाला करायची, मला कंटाळा येतो, मला आवडत नाही, अशी प्रार्थना म्हणण्याने काय अर्थ आहे, असं ते आपलं डोकं लढवतात. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पूर्ण लक्ष देऊन केली तर अतिउत्तम, पण तुम्ही यांत्रिक पद्धतीने जरी प्रार्थना केली तरी त्याचा फायदा होणार. आणि बाबांनी इथे कुठेही म्हटलेलं नाही की अंतःकरणापासून. बाबांनी फक्त म्हटलंय की प्रार्थना आणि विधी यामुळे तर हटकून फायदा होतोच. हे बाबांचे शब्द आहे. स्वतःचा धर्म व सद्गुरू या दोहोंपैकी एकाचाच अंगीकार करावा. बाबा पुढे हेही सांगतात, तुम्ही ऑलरेडी एखाद्या सद्गुरूला फॉलो करत असाल तर या तर सद्गुरूला फॉलो करा, नाही तर तुमच्या धर्माचं आचरण करा. धर्माचंही आचरण करायचं आणि सद्गुरूलाही फॉलो करायचं हे शक्य नाही, हे होणे नाही, त्याचा उपयोग नाही. कारण ह्या दोहोंपैकी कशाचं एकाचाच तुम्ही अंगीकार करा. बाबांच्याकडे एक ती हकीकत आहे की तो आला आणि त्याने सांगितलं की नाही मला आता माझ्या त्या गुरुकडे जाऊ की तुमच्याकडे येऊ. बाबांनी सांगितलं तुझी इच्छा काय आहे, मी त्याचंच पालन करतो. ठीक आहे, बाबांनी सांगितलं तसं कर. आणि तो गेल्यावर बाबांनी इतरांना सांगितलं की हा त्याचा आता लॉंग कट झाला. तर आपल्यासाठी बाबा हेच सद्गुरू आहे. ते आपलं मार्गदर्शन करताहेत. त्यांनी मार्गदर्शक तत्व ऑलरेडी सांगितलेली आहेत, दिलेली आहेत, दाखवलेली आहेत. त्याच्याप्रमाणे आचरण करणंच किती कठीण आहे. इतर कुठला आता जर MPR ला नियम असेल, डी हॉस्टेलला नियम असेल की तुम्ही दर दिवशी आंघोळ करू नका, 1-2 दिवसातून एकदा आंघोळ करा, एकदाच करा. तर तिथे तुम्ही जरी हे बाह्य ह्याच्यातलं असलं की आंघोळ करूनच ईश्वराचं दर्शन घेणं, पण तिथलं पाणी वाचवण्यासाठी तिथला नियम म्हणून जर तुम्ही ते पाळलं तर त्याचा कुठलाही दोष तुम्हाला लागणार नाही. म्हणून बाबा सांगतात की आयदर सद्गुरूला तुम्ही फॉलो करा, नाही तर तुमच्या धर्माला करा. तुम्ही दोन्ही करू शकत नाही, तुमची अवस्था दयनीय होईल. म्हणून मी नेहमी सांगते की आपण जेव्हा बाबांच्या छत्रछायेत आहोत तेव्हा आपल्याला दुसरा सद्गुरू शोधायची गरज नाही, कुठल्या धर्माचं आचरण करायची गरज नाही, कारण ही इज हायेस्ट ऑफ द हाय. आणि आपोआपच हळूहळू तुमच्या मनाची बैठक अशी होते ना की तुम्हाला त्यात काही रस वाटेनासा होईल त्या विधींमध्ये. ते तुम्हाला अगदी तकलादू वाटावं. जसं आता त्या रेखा वैश्य आपल्या ह्याच्यात जॉईन होत असतात, वंडरफुल, अद्भुत आहे त्यांच्या बाबतीत जे झालं.
की एवढं त्या आर्य समाजाच्या आणि त्याचे एवढे काटेकोर नियम आणि यंत्र यज्ञ याग करणाऱ्या त्याचे एवढे श्लोक स्तोत्र, त्याचे विधी, त्याचं विधिवत उच्चार, ते सगळं त्या विसरल्या. हा मोठा चमत्कार, हा सुंदर अद्भुत चमत्कार बाबांनी त्यांच्या बाबतीत केलेला आहे असं म्हणायला लागेल. की चमत्कारापेक्षा हे दिस इज अ ग्रेटेस्ट प्रेशस गिफ्ट, ग्रेस आहे हा. बाबांचा कृपाशीर्वाद त्यांना लाभला, जो की फार विरळ आहे. लोक येतात तरी त्यांच्या हातनं सुटत नाही, त्यांना सगळं हवं असतं. बाबाही हवे आहे, शनी शिंगणापूरलाही जायचं, शिर्डीलाही जायचं, गणपतीही करायचा आहे, देवीही करायचं आहे. ह्याच्यातनं त्यांना काय मिळतं माहित नाही, पण बाबांनी स्पष्ट सांगितलंय, आयदर तुमचा धर्माचं पालन करा नाही तर सद्गुरूचं, दोन्ही या दोहोपैकी एकाचाच अंगीकार करावा. योग प्रक्रियेचा तृतीय पंथ भयावह आहे. बाबा ह्या योगाच्या याला कधीच फेवरेबल नव्हते. बाबांनी सांगितलं जी योग प्रक्रिया आहे किंवा योग या करून जे लोक साध्य करायला बघतात, की ते पंच काय, ते श्वासाचं काय किंवा प्राणायाम काय, त्यांनी कोणता वायू किंवा कोणता प्राणचं बंद होऊन काय हे होतं वगैरे वगैरे, तर तो बाबा सांगतात की तो जो तिसरा पंथ आहे योगाचा तो भयावह आहे. कारण तिथे काय प्रेम नाहीये, तिथे यंत्रवत आहे सगळं. मन बंद करून ठेवलं. मन बंद असेल तर तुम्हाला प्रेम कसं करता येईल? आणि बाबाने तर प्रेमाचा पुरस्कार केलेला आहे. तिथे तुम्ही जोर जबरदस्ती शरीरावर मनावर करून त्याच्या सगळ्या इच्छा वासना हे करता, त्या प्रेमाने नष्ट झाल्या पाहिजे असं बाबांचं म्हणणं आहे. म्हणून बाबांनी म्हटलं की योग प्रक्रियेचा तृतीय पंथ भयावह आहे. तर एखाद्याला वाटेल असं का बा, तर बाबांनी हेही सांगितलं की योगाच्या मार्फत तुम्ही जेव्हा मग प्रगती कराल तेव्हा एका विशिष्ट फार 5वी किंवा 6वी 5व्या भूमिकेच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. त्याच्या पुढे तुम्ही प्रगती आपली आपण करू शकत नाही. तुम्हाला सद्गुरूच लागतो पुन्हा. आणि तिथे धोके हे आहेत की स्वतः तुम्ही ज्या इच्छा आकांक्षा दाबून ठेवल्यात जबरदस्ती, मग त्या एकदम उफाळून येतात आणि त्या तुम्हाला गर्तेत लोटू शकतात. की तिथे बाबांनी सांगितलं सगळं यंत्रवत आहे, तिथे मन नष्ट करायचं. मन नष्ट केलं, यंत्रवत सगळ्या क्रिया झाल्या, तर प्रेम कुठे राहतं? आणि त्यात बाबांनी तर प्रेमाचा मार्ग सांगितलेला आहे. पुढे बाबा सांगतात, गुरुकृपेने एकदा अंतरंग विमल झालंय, म्हणजे बाह्य शुद्धीची आस्था ठेवली नाही तरी चालते. एकदा गुरुकृपा झाली आणि गुरुकृपेने तुमचं अंतरंग शुद्ध झालं तर मग तुम्ही बाह्य शुद्धीची आस्था ठेवली नाही तरी चालेल. पुष्कळ संत घाणेरड्या ठिकाणी राहतात आणि देहाच्या स्वच्छतेविषयी त्यांना मुळीच पर्वा नसते, हे तुम्हाला ठाऊक असेलच. जसंच मस्त आपण बघतो, पुष्कळ संत बघतो की त्यांना काय देहशुद्धीचं काय नसतं, कारण त्यांच्याकडे इतका त्या शक्ती असतात आणि ईश्वरीय शक्ती त्यांचं शरीराचं सगळं रखरखाव, देखभाल, काळजी करते. पुढचं लेक्चर 6 नंबरचं आहे. इष्ट वस्तू छोटस आहे ते घेऊ आणि नंतर आपण काय कुणाला प्रश्न विचारायचे असतील, शेअर करायचे असेल तर ते घेऊया. इष्ट वस्तू मिळाल्यावर मनाला संतोष होतो. जे आपल्याला पाहिजे ते मिळालं की आपल्याला आनंद होतो, समाधान होतो. पण त्यानंतर लवकरच त्याची पूर्वीची स्थिती त्यास प्राप्त होते. तो आनंद थोडा वेळ टिकतो, नंतर त्यात काही मजा राहत नाही. थोडे दिवस असतं, नंतर पुन्हा सारखेच जसं होतं तसंच असतं. त्याचप्रमाणे एखादे कडू औषध इच्छेविरुद्ध दिले तर मनस्ताप होतो, कडू लागतो, परंतु लवकरच तो शांत होऊन मनाची पूर्वीची स्थिती कायम होते. जगातील सर्व सुख आणि दुःख हे क्षणिक आहे. बाबा यातनं सांगतात की सुख असो दुःख असतो जगातलं, ते क्षणमात्र असतं, कायम काहीच नसतं, क्षणभंगूर असतं. काही मिनिटांपूर्वी तुम्ही चॉकलेट्स मिटक्या मारून खाल्ले, तिथे बाबांनी चॉकलेट वाटली असते, त्याच्याबद्दल बाबा सांगतात की काही मिनिटापूर्वी तुम्ही हे चॉकलेट्स मिटक्या मारून खाल्ले, परंतु तो आनंद आता मावळला असून त्याचा अवशेषही वर्तमानात राहिला नाही. थोड्या वेळापूर्वी जो प्रसाद वाटला होता ते चॉकलेट तुम्ही खाल्ले, पण आता काही त्याचा आहे का शिल्लक? काही नाहीये. त्याचप्रमाणे सर्व सुख आणि दुःख अनित्य आहे. बाबा सांगतात की सुख आहे, दुःख आहे या जगातलं, ते क्षणभंगूर आहे, चिरकाल टिकणारं नाही, नित्य नाही, अनित्य आहे. भोगलोलूप मनाला विषय सुख अत्यंत प्रिय असते. जो भोगलोलूप मन असतं, ज्याच्या खूप आसक्ती असतात, ज्याच्या खूप वासना असतात, असा जर भोग सगळा
प्रिय असणारं जे मन आहे त्याला जे विषय सुख आहे ते अत्यंत प्रिय असतं, परंतु संयोग असेपर्यंतच ते सुख राहते. वियोग झाल्यानंतर ते नाहीसे होते. जे असं भोगलोलूप मनाला जो काही सुख मिळतं ते क्षणमात्र टिकणारं असतं, क्षणकाल टिकणारं असतं, ते नंतर नाहीसं होतं. तुम्ही जर जगातील या नाशवंत सुखाची चिरकाल टिकणाऱ्या अध्यात्म प्रचूर म्हणजे अध्यात्मातनं उत्पन्न होणाऱ्या अध्यात्म प्रचूर आनंदाशी तुलना केली तर तुम्हाला त्या दोहोतील फरक कळून येईल. हे जे क्षणमात्र टिकणारं सुख आहे त्या सुखाची आणि अनंत काळ टिकणाऱ्या अनंत आनंदाची, अध्यात्मातनं जो अनंत काळ टिकणारा असा आनंद आहे, त्या दोन्हीची जर तुम्ही तुलना केली बाबा सांगतात तर तुम्हाला त्या दोनतला फरक नक्की कळून येईल. पुढचं 7 नंबरचं लेक्चर आहे. म्हणजे इथे बाबांनी काय सांगितलं की क्षण मात्र टिकणारं सुख आणि दुःख आणि त्याच्या विरुद्ध अनंत आनंद देणारं अध्यात्मातलं सुख. पुढचं लेक्चर आहे प्रत्येक कार्याला कारण असतेच. या जगातील सर्व दुःख काल्पनिक आणि स्वतः निर्माण केलेले असते. त्याला फारसे मोठे कारण नसते. कारणच कल्पित असल्यामुळे त्या दुःखाचा आपल्या मनावर परिणाम होऊ देण्याची आवश्यकता नाही. बाबा सांगतात ह्या जगात जे पण घडतं त्याला सगळ्याला कारण आहे, पण ते कारणच काल्पनिक आहे, स्वतःच निर्माण केलेलं आहे. असं जर आहे तर मग त्या दुःखाचा आपल्या मनावर आपण परिणाम होऊ द्यायचा का? कारण ते कारणच काल्पनिक आहे, म्हणजे ते दुःख काल्पनिक आहे. त्याचप्रमाणे जगातील सुखाची अभिलाषा ठेवणे म्हणजे बालिष्ठता आहे. जसं दुःखाचं तुम्ही काही घेऊ नका मनावर, कारण त्या दुःखाला काही अर्थ नाही, काल्पनिक आहे. तसंच ह्या जगातल्या सुखाची अभिलाषा ठेवणं म्हणजे बालिशपणा आहे असं बाबा म्हणतात. तुमच्या विषयीच्या किंवा इतर जगातील सर्व बाबतीत तुम्ही केवळ तटस्थ साक्षी होऊन राहा. बाबा सांगतात तुम्ही स्वतः विषयी किंवा जगात इतर जे काही चाललंय त्या सगळ्या विषयी तुम्ही तटस्थ भूमिका घ्या, इनडिफरंट राहा, कशातहीच तुम्ही लिप्त होऊ नका, गुंतून जाऊ नका. हे हाफिज ऐहिक सुख व दुःख दोन्ही चंचल आहेत. हाफिजचं बाबा इथे सांगतात की ह्या दुनियेतलं जे सुख आहे तो दुःख आहे दोन्ही चंचल आहे. असं होतं असं नाही. सत्य या दोहोंच्या पलीकडे असल्यामुळे तू आनंदात राहा. हे सत्य नाही. या जगातलं सुख आणि दुःख दोन्ही काल्पनिक आहे, सत्य नाही आहे, चंचल आहे. त्यामुळे त्याच्याविषयी तू चिंताच करू नको. जे अनंत सत्य आहे ते याच्या पलीकडे आहे, त्यामुळे तू आनंदात राहा. या अर्थाची हाफिजची कविता आहे. इथे हे 7 नंबरचं डिस्कोर्स बाबांचा संपला. आपण 7 पर्यंत इथे घेतोय कारण थोडा वेळ देऊया कुणाला जर काही बोलायचं. 6 मिनिट आपल्याकडे आहे, तर कुणाला काही बोलायचंय का, ह्याच्याबद्दल काही सांगायचंय का, विचारायचंय का? कारण आज आपण खूप वेगवेगळे विषय घेतले, कारण हे छोटे छोटे लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये बाबांनी जीवनमुक्ताबद्दल सांगितलं. दुसऱ्या लेक्चरमध्ये बाबांनी चौथ्या भूमिकेच्या ह्याच्या म्हणजे संस्कारांची उत्पत्ती, पुनर्जन्म त्याच्यातनं आणि संस्कारांचा नाश याच्याबद्दल सांगितलं. तिसऱ्या लेक्चरमध्ये बाबांनी ज्ञानाबद्दल सांगितलं. चौथ्या लेक्चरमध्ये बाबांनी प्रकृती धर्म जो आहे, मूळ स्वभाव गॉड रिअलायझेशन नंतरही कसा जात नाही त्याच्याबद्दल सांगितलंय. 5व्या लेक्चरमध्ये मन कसं निर्मळ ठेवता येईल त्याच्याबद्दल बाबांनी सांगितलंय. आणि 6व्या लेक्चरमध्ये बाबा सांगतात की ह्या जगातल्या वस्तू आणि त्यातनं मिळणारा आनंद हा कसा तकलादू आहे त्याच्याबद्दल बाबा सांगतात. त्याच्या विरुद्ध आध्यात्मिक आनंद किती श्रेष्ठ आहे. आणि 7व्यामध्ये बाबा सांगतात की ह्या जगातलं सुख आणि दुःख दोन्ही चंचल आहे, वरकरणी आहे, फक्त ईश्वर एकमात्र सत्य आहे. त्यामुळे आपण कायम आनंदात राहायला पाहिजे. वसुधाताईंना काही बोलायचंय का? जय बाबा वसुधाताई. हा बोला. याला पाठवतोय. वसुधाताई परत बोलाल प्लीज, मला ऐकायला नाही आलं काहीच. काय म्हणाला? ठिकाजवळचे काही पाठवते किंवा
कोंबड्याची जी हत्या करते हा ते त्यांचे कर्म असल्यामुळेच होत असतील ना सगळं. हो, कारण ती गाय जी असेल, ती कोंबडं जे असेल, त्याचं आपण अशी कल्पना करू, आधीच्या कधीच्या तरी जन्मामध्ये ती गाय ही सुसर पण असू शकते, जलचर असताना. त्या गायीचा प्रवास म्हणजे कसा झालाय, ती गाय दगड होती, ती गाय धातू होती, ती गाय कीटक होती, ती गाय थोडक्यात म्हणजे त्यांचं कर्मच समजा ना ते. हो हो. आणि असं जरी असलं, आता जरी आपण जे बाबात आलेलो आहोत, पण काही काही गोष्टीत आपलं कोणती गोष्ट आपल्याला पटली नाही तर आपण लगेच रागवतो. त्यावेळेस बाबा का नाही सांभाळून घेत? आता 2 प्रश्न आहे. आपल्यासोबत आहेत बाबा, हे मी मान्य करते. मला प्रत्येक वेळेस अनुभव पण येतो बाबांचा. हा पण ज्यावेळेस आता समजा मी काही गोष्टीवरून रागवले, पण त्यावेळेस बाबा आपल्या मनावर नाही कंट्रोल करून देत. ते कशामुळे नाही करत? कारण आपल्या संस्कारांचा दबाव तेवढा असतो आणि ते संस्कार तसे प्रकट होतात त्या पद्धतीने. पण बाबा सांगतात की मला माझ्या भोवती दगड नकोयत, असं बाबांनी स्वतः सांगितलंय. माझ्या भोवती दगड नकोयत. तुम्हाला राग आलाच पाहिजे, राग येतो ना, पण तो व्यक्त नाही करायचा. कोणावर रागवून, मारून, बोलून किंवा रुसून तो व्यक्त नाही करायचा. त्या आलेल्या रागावर नियंत्रण जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा त्या राग येण्याच्या क्रियेचं खरं रूपांतर होईल. ही राग येण्याची क्रिया हे तुमचे संस्कारांमुळे होतात. ते संस्कार नष्ट व्हायचे असतील, ते आलेला राग पुन्हा क्रियेत परावर्तित करायचा नाही, तर त्या रागावर जेव्हा तुम्ही नियंत्रण कराल तेव्हा खरं, असं बाबा सांगतात. आणि ते नियंत्रण आपण करतोच आहोत. जेव्हा तुम्हाला ही जाणीव आहे की मला राग यायला नको, म्हणजेच तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण करतायचा प्रयत्न करताय. तुम्हाला राग आला, पटकन बाबांचं नाव घ्या, बाबा मदत करतात. हा, त्यावेळेस येत नाही बाबांचं नाव, येत नाही. पण माझं म्हणणं असं आहे, माझं एक मत, की बाबांनी त्यावेळेस मला कंट्रोल केलं पाहिजे. हा, तर मी असो की कोणी असो, त्यांनी मला कंट्रोल केलं पाहिजे. तुम्ही आहे ना माझ्यासोबत, तुम्ही आहे तर मग मला का रागवू देतात त्या समोरच्याला? माझे म्हणजे वाईट गुणच तयार करताना नाही. आता हा तुमचा प्रश्न म्हणजे मागे एकाने प्रश्न विचारला होता की आपण म्हणतो सगळं बाबांच्या इच्छेने होतं आणि आपण म्हणतो सगळं कर्मांचं फलित आहे, तर या दोन्हीचा मेळ कसा घालवावा, असा एक प्रश्न, सुंदर प्रश्न मागच्या वेळेस कोणीतरी विचारला होता. तसं झालं तुमचं. तुमच्या संस्कारांमुळे तुम्हाला राग येणार. मला येत नाही असं नाही, मलाही येतो, भरपूर येतो. पण राग आल्यानंतर ताबडतोब, आता समजा कुणी अगदी चुकीचं केलं असेल, अन्यायकारक केलं असेल, आपण जाऊन त्याच्याशी भांडू शकत नाही, भांडणार नाही. पण मनात ना आपल्याला वाटतं की याने असं केलं का. समजा आता तुम्ही गाडी चालवताय, पटकन दुसऱ्याने तुम्हाला बेकार डॅश दिला, तुम्हाला काय वाटतं, जा पुढे जाऊन तोंडावर पड, असं तोंडात येतं की नाही? राग येतो. पटकन त्यावेळेस ते बाबांच्या चरणाशी अर्पण करायचा, तो आलेला विचार, पटकन बाबांचं नाव घ्यायचं. त्यामुळे मला वाटते त्यावेळेस बाबांनी साथ द्यायला पाहिजे. बाबा देतात. बाबा कधी साथ देतील? नाही, बाबा कधी साथ देतील? जेव्हा आपण बाबांची मदत मागू, आपण बाबांची आठवण काढू, तर बाबा नक्की साथ देणार. का नाही देणार? त्यावेळेस तुम्ही बाबांची आठवण करा. जय बाबा, जय बाबा. जय बाबा. हो, 7 वाजले. जय बाबा. प्लीज अरुणाताई प्रार्थना करा. जय बाबा. आपण पुढच्या मीटिंगला घेऊ हा प्रश्न तुमचा. जय जय बाबा. बाबा, जय बाबा, जय बाबा. जय बाबा. अरुणाताई, करू? हा, व्हिडिओ पण चालू करा. हो, व्हिडिओ पण चालू करा. आणि बरं. व्हिडिओ बंद आहे तुमचा. हा हा, पण तुम्ही दिसत नाही आहात आता. आता दिसतंय? नाही दिसत आहात. हा, ठीक आहे. हो, चालू करा प्रार्थना. अवतार मेहर बाबा की जय. 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 हे परवरदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादी व अनंत आहे. तू अद्वैत आणि तुलनातीत आहे. तुझा काम कुणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि आगार आहे. तर्क व कल्पना या पलीकडे आहे. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस.
दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होता, सतत आहे व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहे आणि सर्व ठिकाणांच्या तसेच सर्वांच्या पलीकडे आहे. तू आकाशमंडळात आहे व पातळात आहे. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहे आणि सर्व भूमिकांवर तसेच सर्व भूमिकांच्या पलीकडे आहे. तू तिन्ही भवनात आहेस व त्रिभुवनापलीकडे आहेस. तू अवचर असून स्वतंत्र आहे. तू विश्वकर्ता व देवदेश्वर आहे. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहे. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहे. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहे. तू ज्ञानसिंधू आहे, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहे. भूत, वर्तमान, भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयं वेळ ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहे. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्याचा आत्मा आहे. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहे. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहे. तू परमदेव असून परस्पर परमात्मा आहे. तू परब्रह्म आहे. तू अल्लाह, इलाही, जगदान, आऊर्मत व प्रियतम परमेश्वर आहे. तुला इज्जत अर्थात एकमेव पूजनीय. सागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय आणि अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल आणि विचाराबद्दल तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याबद्दलही आम्हाला पश्चाताप होते. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होतोय. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या डोंगाबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल आणि त्यांची दौड दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होतोय. आणि विशेष करून दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यांना दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल आणि कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होते. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. परमेश्वरा, तुझ्यावर अधिक अधिक प्रेम करण्याकरता आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक आणि त्याहूनही अधिक प्रेम तुझ्याशी एकरूप होण्यात पात्र होईतो आम्ही करीत राहावे यासाठी आम्हा तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा त्यासाठी देखील आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. 18 पुराणे शास्त्रे साही, वेदही थकले जात. तुझा थांगना कुणा लागला, महिमा देवा पार. दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा, हृदय मंदिरिया. वीर प्रभु आरती घ्याया, वीर प्रभु आरती घ्याया. अश्रु जलाने धुतले मन, अनुतापाचे वरती आसन. प्रीती भक्तीचे हे आवाहन, प्रीती भक्तीचे हे आवाहन. बसात या बदला, मेहर प्रभु आरती घ्याया.
मिहिर प्रभु आरती घ्याया शरीरामधला धूप दीप हो ऊन उजळला अवघे जीवन नैवेद्याला अवघे जीवन नैवेद्याला अर्पण ही काया मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती घ्याया काय मागुनी कुठला हेतू मागितल्या विन सर्व दिले तू एक मागतो तरी परंतु एक मागतो तरी परंतु तुझी कृपा छाया मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती घ्याया शब्द पांगळी अपुरे पडती मुक्या भावना ओठी अडती कशी गाऊनी तुझी आरती कशी गाऊनी तुझी आरती तुझ येया मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती घ्याया दयाळा परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा